संदर्भात आपण साधारणतः इथं डिस्कस करणार आहोत. ओके, सो ॲग्रिकल्चरचा जर पार्ट आपण इथं बघितला इन डिफरंट काहीतरी एक्झाम आपल्याला काहीतरी सगळ्याच एक्झाममध्ये पाहायला मिळतो. ॲग्रिकल्चरला काहीतरी तिकडे वेटेज आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी पाहायला मिळतं. आता बी स्पेसिफिकली जर इथं IBPSच्या संदर्भात जर आपण इकडे डिस्कस केलं तर सेपरेट आपल्याला काहीतरी ॲग्रिकल्चरचा जो पार्ट आहे तो सुद्धा काहीतरी मेन्शन करण्यात आलेला आहे. कशामध्ये तर सिलेबसमध्ये. ओके, ॲग्रिकल्चरचं जे बँकिंगची एक्झाम आहे त्याच्यामध्ये आपल्याला तिथं पाहायला मिळतं सेपरेटली काहीतरी तिकडे ॲग्रिकल्चरचा पार्ट आहे तो कवर करण्यात आलेला आहे. ओके, त्याच्यामुळं इथं IBPSमध्ये काहीतरी की ॲग्रिकल्चर जो आहे तो काहीतरी थोडासा महत्त्वपूर्ण बनतो. ठीक आहे, याच्यासोबतच काहीतरी की आपण इतर कोणत्याही एक्झाम घेतल्या बँकिंगच्या संदर्भात, मग त्या SBI PO असेल, ओके, किंवा काहीतरी की इतर कोणत्या POच्या एक्झाम असतील, राईट. त्याच्यानंतर काहीतरी तिकडं RBI संदर्भात असेल किंवा अजून कोणतीही काहीतरी तिकडं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल, तिथे आपल्याला ॲग्रिकल्चरचा जो पार्ट आहे तो काहीतरी की पाहायला मिळतो, राईट. म्हणजे क्वेश्चन जे आहे ते काहीतरी की आपल्याला ॲग्रिकल्चरच्या संदर्भात एव्हरी एक्झाममध्ये काहीतरी की पाहायला मिळतात, राईट. देन जर आपण इकडे काहीतरी की डिस्कस केलं कन्सेप्ट किंवा काहीतरी की थोडंसं थीमच्या संदर्भात, म्हणजेच ॲग्रिकल्चरच्या संदर्भात एक्झॅक्टली आपल्याला क्वेश्चन कोणत्या टाईपचे येतात किंवा काहीतरी की कसे येतात, राईट. या संदर्भात जर आपण इकडे डिस्कस केलं तर इथं आपल्याला काहीतरी की पाहायला मिळतं. एकतर म्हणजे काहीतरी की ॲग्रिकल्चरमध्ये असणाऱ्या किंवा काहीतरी की ॲग्रिकल्चरचा हा जो सब्जेक्ट आहे याच्याशी संबंधित असणाऱ्या काहीतरी की कन्सेप्ट्स इथे थोड्याशा काहीतरी की इम्पॉर्टंट होतात. आता लास्टला आपण PYQ बघणारच आहोत, तरी पण इथं काहीतरी की सांगून देतो. कन्सेप्ट किंवा काहीतरी की ज्या टर्मिनॉलॉजी असतात का नाही त्या प्रत्येक एक्झाममध्ये काहीतरी तिकडं मस्ट असतात किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू आपण तिकडे हे काय म्हणतात त्यांना अविभाज्य असा काहीतरी की ते पार्ट असतात. कन्सेप्टच्या संदर्भात जर आता इथं बघितलं आपण तर ॲग्रिकल्चर जे आहे त्याचं काहीतरी की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने कॅटेगरायझेशन केलेलं आहे किंवा आपण काय म्हणू त्याला डिवाईड केलेलं आहे. ओके, बेस्ड ऑन दी हेक्टर. ओके, मग याच्यामध्ये मार्जिनल, त्याच्यानंतर काहीतरी की मीडियम, ओके, त्याच्यानंतर काहीतरी की लो आणि त्याच्यानंतर लार्ज, अशा प्रकारे काहीतरी की तिकडं ॲग्रिकल्चर जो लँड आहे सगळा त्याचं तर काय केलेलं आहे कॅटेगरायझेशन तिथं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने केलेलं आहे. मग आता इथं आपल्याला सिम्पल विचारलं होतं मार्जिनल फार्मर हे कोण आहेत बेसिकली. ओके, मार्जिनल फार्मर कोण आहेत. आता ही तसं पाहायला गेलं तर अगेन काहीतरी की सेम कन्सेप्ट आहे की ज्या लोकांच्याकडे काहीतरी की तिकडे आपण काय म्हणू त्याला साधारणतः काहीतरी की 100 हेक्टरच्या काहीतरी तिकडं कमी जमीन आहे यांना इथं काय म्हटलं गेलेलं आहे मार्जिनल फार्मर्स. आता ही काहीतरी की बेसिकली कन्सेप्ट आहे. या कन्सेप्टच्या संदर्भात आपल्याला जो प्रश्न आहे तो इथे विचारलेला आहे. ओके, तेच अजून जर आपण इकडे जर बघितलं सेकंड जर क्वेश्चन आपण इकडे बघितला तर इथं आपल्याला पाहायला मिळतं आपण इकडे म्हणू शकतो किंवा क्वेश्चन आहे फर्टिलायझरच्या संदर्भात होता. ओके, नीम कोटेड युरिया काय आहे एक्झॅक्टली. आता ही पण काहीतरी की बेसिकली कन्सेप्ट आहे, सायन्समध्ये पण आपल्याला पाहायला मिळते आणि इथे काहीतरी की ॲग्रिकल्चरच्या संदर्भात पण आपल्याला पाहायला मिळते. ही बेसिकली काय तर की इकडे नीम कोटेड युरिया काय आहे काय नाही अशा टाईपची काहीतरी की आपल्याला इकडं कन्सेप्ट जी होती ती काहीतरी की ते विचारलेली आहे. तर नीम कोटेड युरिया म्हणजे बेसिकली काय होतं की बेसिकली ही जी युरिया असते सिम्पल यालाच काहीतरी तिकडे नीम म्हणजेच काहीतरी की आपण त्याला म्हणू जे हे असतात लिंब जो असतो त्यांची जी पानं असतात ना त्यांचा काहीतरी तिकडे रस एक्स्ट्रॅक्ट करून याच्या अवतीभोवती काय केलेलं असतं तिकडं एक आपण म्हणून त्याला काहीतरी की आवरण जे असतं ते चढवलेलं असतं. याच्यामुळे काय होतं की ते युरियाचं जे काहीतरी तिकडं आपण हे म्हणू डिसेंटिग्रेशन असेल किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू अमोनिफिकेशन असेल. आता युरिया जो असतो तो काहीतरी की अमोनियामध्ये काहीतरी की कन्वर्ट होतो आणि अमोनियामधून नंतर तो नायट्रेटमध्ये कन्वर्ट होतो. ओके, नायट्रेट, आणि नंतर काहीतरी की ते झाडं जे असतात ते काहीतरी की नायट्रेटला काहीतरी तिकडे यूज करतात. सो नीम कोटेड युरिया याच्यामध्ये नीम जो असतो तो काय करतो युरियाचं काहीतरी की हे अमोनियामध्ये काहीतरी तिकडं जे होणारं हे असेल काय म्हणून आपण त्याला काहीतरी तिकडं रूपांतर असेल, ही रूपांतराची जी प्रक्रिया असतो ना तो काहीतरी की हळूहळू तिकडे घडवून आणतो आणि याच्यामुळे काय होतं मग हे नायट्रेट जे असतं ते पण काहीतरी तिकडं एक पॅरलल किंवा काहीतरी की आपण त्याला असं म्हणू शकतो एका सर्टन काहीतरी की याच्यामध्ये लिमिट्समध्ये काय होतं असतं तिकडं झाडांना ती जी पोषण तत्व असतात ते काहीतरी की मिळतात.
एक्सेसिव्ह पण मिळत नाहीत आणि तिकडं काहीतरी एकदम कमी पण मिळत नाही. एका सर्टन काहीतरी की लेवलमध्ये काहीतरी की ही जी तत्व असतात ना ते तिथं मिळत असतात. याच्यामुळे फायदा काय होतो, युरियाची काहीतरी की बचत होते. दुसरी गोष्ट, एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये काहीतरी की जे फर्टिलायझर तिथं लँडला मिळत असतात ते कमी होतात आणि ते कमी झाल्यामुळे काहीतरी की जमिनीची धूप असते ती कमी होते. ओके, सो हे सगळे फायदे कशामुळे होतात, ह्या नीम कोटेड युरियामुळे. ही अगेन काय झाली तर कन्सेप्ट झाली. ओके, सो अशा अगेन काहीतरी आपल्याला बऱ्याचशा कन्सेप्ट आहेत ना ते इथं पाहायला मिळतात. अजून एक सांगायचं झालं तर आपण त्याला म्हणतो मियाबाकी. ओके, मियाबाकी टेक्निक हे कशाच्या संदर्भात होते. आता ही पण जर इथं आपण बघायला गेलं, सो इट इज द कन्सेप्ट असोसिएटेड विथ द ॲग्रिकल्चर. ओके, ॲग्रिकल्चर. आणि हे ॲग्रिकल्चर कोणत्या टाईपचे आहे तर याला म्हटलं जातं अर्बन ॲग्रिकल्चर. ओके, अर्बन ॲग्रिकल्चर. अर्बन ॲग्रिकल्चर म्हणजे एक्झॅक्टली काय आहे तर सिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं मोठ्या प्रमाणात काहीतरी तिकडं जंगलच वाढलेले आहेत. कशाचे, सिमेंटचे जंगलं. तर जपानमध्ये एक कन्सेप्ट अशी हुडकून काढली की सिटीमध्ये असणारी काहीतरी की हे मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स असतील त्यांच्यामधला काहीतरी की जो राहिला गेलेला स्पेस असेल, या स्पेसमध्ये आपण काय केलं पाहिजे तिकडं ॲग्रिकल्चर किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू प्लांटेशन. ओके, प्लांटेशन. आता प्लांटेशन म्हणजे एक्झॅक्टली हे कोणते प्लांटेशन असणार आहेत तर आपण त्याला म्हणू शकतो की हे काय म्हणू, ओके, हे प्लांटेशन कसं असेल तर फळं असतील आणि फुलं असतील त्यासोबतच काहीतरी की इतर आवश्यक असणारी जी झाडं असतील ही झाडं काय करायची इकडे प्लांट करायची. ओके, या काय म्हणू आपण फ्री जो काहीतरी की एरिया आहे ना त्या एरियामध्ये, यालाच काय म्हटलं गेलं होतं मियाबाकी टेक्निक. आता हा जो प्रश्न आहे तो आपल्याला इथे विचारलेला आहे, कन्सेप्टचाच काहीतरी हा क्वेश्चन आहे अगेन. ठीक आहे, सो हे झाले काहीतरी की थोडेसे कन्सेप्टच्या संदर्भातले असणारे क्वेश्चन्स किंवा काहीतरी की PYQ. सो याच्यासाठी ज्यावेळेला आपण इकडे रीड करू किंवा ॲग्रिकल्चर बघू त्यावेळेला आपल्याला थोडंसं काहीतरी इकडं कॉशियस राहणं काहीतरी की आवश्यक आहे. कारण का याच्यावरती जे प्रश्न आहेत आपल्याला ते सरळ सरळ काहीतरी की असे सिम्पली इथे विचारले जातात. ठीक आहे, पुढे बघूया. याच्या व्यतिरिक्त अजून आपण इथं म्हणू शकतो ते म्हणजे काहीतरी की सेकंड थिंग गव्हर्नमेंट प्लॅन. ओके, गव्हर्नमेंट प्लॅन किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू शकतो तिकडं गव्हर्नमेंटच्या काहीतरी तिकडं ज्या योजना असतील ना त्याच्या संदर्भात काहीतरी की असणारे क्वेश्चन. तर हे पण थोडेसे काहीतरी की मोस्ट प्रोबेबल असे काहीतरी इकडे बनतात एव्हरी एक्झाममध्ये. आणि स्पेशली जर इथं IBPAच्या संदर्भात जर आपण इकडं बोलायचं झालं सो एव्हरी एक्झाममध्ये आपल्याला कमीत कमी काहीतरी की 2 ते 3 क्वेश्चन जे असतात ना ते सरळ इकडं काहीतरी की गव्हर्नमेंटच्या योजनेवरती विथ असोसिएटेड विथ द ॲग्रिकल्चर किंवा गव्हर्नमेंटचे जे प्लॅन आहेत जे शेती संदर्भात काहीतरी तिकडं आणलेले आहेत. याच्यासाठी डेफिनेटली प्रश्न जो आहे तो काहीतरी इकडे विचारला जातो. बरोबर. मग आता एक इथं सिम्पल क्वेश्चन आहे तो म्हणजे काहीतरी की किसान क्रेडिट कार्ड. ओके, किसान क्रेडिट कार्ड. तर हा जो प्रश्न आहे तो काहीतरी की बऱ्याचदा जो आहे डिफरंट एक्झाममध्ये विचारलेला आहे. स्पेशली जर इथं ॲग्रिकल्चरच्या संदर्भात किंवा काहीतरी की IBPAच्या जर संदर्भात बघायचं झालं तर अगेन हा कसा येतं मोस्ट प्रोबेबल आणि काहीतरी की सगळ्यात जास्त वेळा काहीतरी की विचारला गेलेला क्वेश्चन आहे. तर ही गव्हर्नमेंटचीच काहीतरी की कन्सेप्ट होती. 1997ला हिला आणलं गेलं होतं. ओके, शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या काहीतरी की आधारावरती एक कार्ड जे होतं ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून काहीतरी की इश्यू करण्यात आलेलं होतं आणि त्या कार्डच्याच काहीतरी की बेसिसवरती किंवा आधारावरती त्या शेतकऱ्याला सर्टन अमाऊंटमध्ये बँकेमध्ये जाऊन काहीतरी की सरळ कर्ज जी होती ती काहीतरी तिकडं उपभोगता येत होते आणि अजूनही काहीतरी ते उपभोगता येतात. अजूनही काहीतरी की जी स्कीम आहे ती अस्तित्वात आहे. आलं लक्षात. सो हा काहीतरी इकडं अगेन गव्हर्नमेंटचा प्लॅन आहे, राईट. किंवा काहीतरी की गव्हर्नमेंटची योजना आहे ॲग्रिकल्चरच्या संदर्भात इथं आणली गेलेली, राईट. अजून जर इथं आपण जर क्वेश्चन बघितला तर इंटरेस्टिंग क्वेश्चन असा आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे कृषी पोर्टल. ओके, कृषी पोर्टल अगेन सेम गव्हर्नमेंटच्या काहीतरी की योजना किंवा काहीतरी की प्लॅनमध्येच आपल्याला इथं पाहायला मिळतो. आय थिंक 2021-22च्या काहीतरी की बजेटमध्ये
गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय केलं होतं, कृषी पोर्टल नावाचं एक पोर्टल काहीतरी तिकडं आणलेलं होतं. आणि अगेन याच्या संदर्भातच काहीतरी अजून एक न्यूज होती, ती म्हणजे काहीतरी की NPK, ओके, NPK पोटॅशियम, नायट्रोजन आणि त्यासोबतच काहीतरी की कॅल्शियम, ही जी जमिनीतली काहीतरी की बेसिकली तत्व असतात, आवश्यक असणारे काहीतरी की तत्व असतात, हे खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी की झाली तर काहीतरी की जमिनीची तिथं जी काय म्हणू आपण त्याला आवश्यक जी तत्व असतात ना, ते डायल्यूट होतात किंवा काहीतरी की निघून जातात. सो ह्यांनाच कंट्रोल करण्यासाठी इथंच कृषी पोर्टलमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय आणलं होतं, सॉईल हेल्थ कार्ड. ओके, सॉईल हेल्थ कार्ड गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय केलं होतं, इथे NPK जे आहे ती त्याला काहीतरी की कंट्रोल ठेवण्यासाठी आणि लोकांना काहीतरी तिकडं याच्या संदर्भात म्हणजेच काहीतरी की NPKचं काहीतरी की प्रमाण किती असायला पाहिजे आणि किती नाही हे जागृत करण्यासाठी तिकडं ही जी स्कीम होती कृषी पोर्टल आणि त्याच्यामध्येच काहीतरी की सॉईल हेल्थ कार्ड संदर्भात जी स्कीम होती ना, तिथं आणलेली होती. इंटेन्शन काय होतं आता याच्यामध्ये, शेतीचं काहीतरी की एक परीक्षण केलं जाईल, म्हणजे तिथं जी माती आहे त्या मातीचं काहीतरी की परीक्षण केलं जाईल. त्या परीक्षणानंतर ओके, परीक्षणानंतर सांगितलं जाईल की NPKचं प्रमाण जे आहे ते किती प्रमाणात असायला पाहिजे आणि किती प्रमाणात नसायला पाहिजे. म्हणजे आवश्यकता आहे का त्याची, आहे तर काहीतरी किती किती प्रमाणात पाहिजे आणि नाही तर मग ती कशी नको पाहिजे, या सगळ्या संदर्भात काहीतरी की इन्फॉर्मेशन देणारं एक कार्ड जे असतं ते इथं काहीतरी की तिकडे डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर जो असतो जिल्हास्तरीय, त्यांच्याद्वारे काय केला जातो, इश्यू केला जातो. ओके, तो ही स्कीम होती या कृषी पोर्टलच्या अंतर्गत काहीतरी की मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चरने काहीतरी की आणलेली होती. ठीक आहे. सो हे झाले काहीतरी की गव्हर्नमेंटच्या स्कीम. सो अशा खूप साऱ्या काहीतरी की ज्या स्कीम्स आहेत ना, त्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एव्हरी इयर आणि एव्हरी बजेटमध्ये काय करत असतं, तिकडे रिव्हील करत असतं किंवा इंट्रोड्यूस करत असतं. आपल्यासाठी त्या काहीतरी की खूपच महत्त्वपूर्ण होतात. सरळ सरळ आपल्याला काहीतरी तिकडं प्रश्न जो असतो तो विचारला जातो की एक्झॅक्टली काय आहे काय नाही. ओके, कशा संदर्भात स्कीम आणलेली आहे किंवा काय नाही. जसं इथं आता आपण बघितलं की ही जी स्कीम आहे ती बेसिकली काहीतरी की सॉईलच्या संदर्भात आणलेली होती. ओके, अगेन मिनिस्ट्री कोणती आहे, ओके, मिनिस्ट्री कोणते, आता ॲग्रिकल्चर म्हटल्यावरती तुम्ही म्हणशील की सर ॲग्रिकल्चर मिनिस्ट्री म्हणजे एकच मिनिस्ट्री असणार, सर असं काही नाही आहे. ओके, मिनिस्ट्री ऑफ काहीतरी की रूरल डेव्हलपमेंट आहे, राईट, मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर आहे, मिनिस्ट्री ऑफ फिशरी आहे, त्याच्यानंतर काहीतरी की एक्झिम बँक आहे, त्याच्यानंतर काहीतरी की मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर असेल, त्याच्यामध्ये काय केलं आता आफेडा आहे. ओके, आफेडा आणि काहीतरी की ट्रायफेड आहे. आफेड आहे ते काहीतरी की ॲग्रिकल्चर प्रोड्यूस असते त्याला एक्सपोर्ट करते आणि ट्रायफेड असते ते काय करते, ट्रायबल लोक जे असतात त्यांची जोरी काहीतरी की काय म्हणू आपण त्याला एक प्रिशियस असं नॉलेज काहीतरी की प्रिझर्व करून ॲग्रिकल्चरमधून काहीतरी की एक्स्ट्रॅक्ट केलेल्या इम्पॉर्टंट अशा काहीतरी की वनस्पती असतात त्यांच्या काहीतरी तिकडं ह्याला प्रमोशनसाठी काय करत असते, मदत करते, ती आहे ट्रायफेडा. सो अशा डिफरंट डिफरंट डिपार्टमेंट असेल किंवा काहीतरी की मिनिस्ट्री असतात त्यांच्या संदर्भात पण प्रश्न विचारला जातो की ही कन्सेप्ट आहे किंवा काहीतरी की हे पोर्टल आहे किंवा हे काहीतरी की स्कीम आहे, हे कोणत्या डिपार्टमेंटने आणलेलं आहे किंवा कोणत्या काहीतरी तिकडं मिनिस्ट्रीने आणलेलं आहे. अशा टाईपचे जे क्वेश्चन असतात ना ते काहीतरी की अगेन मोस्ट प्रोबेबल बनतात इथे. ठीक आहे. त्याच्यानंतर झालं तिसऱ्या नंबरचा पार्ट असेल तो म्हणजे काहीतरी की डेटा. ओके, डेटाच्या संदर्भातले काहीतरी काय असणारे क्वेश्चन ॲग्रिकल्चरच्या संदर्भातले. ओके, डेटाच्या संदर्भात क्वेश्चन जे काहीतरी इकडे विचारले जातात ॲग्रिकल्चरच्या संदर्भात ते. आता इथे जर बघायला गेलं तर आपल्याला खूप सारा काहीतरी की डेटा असेल ना, तो डिफरंट काहीतरी की पार्टमध्ये इथं आपल्याला पाहायला मिळतो. फॉर एक्झाम्पल असेल, आत्ताच इथं आपण कन्सेप्ट बघितली होती मार्जिनल. ओके, मार्जिनल फार्मर कोण आहेत असं सिम्पल काहीतरी की प्रश्न जो आहे तो आपल्याला इथे विचारला गेलेला आहे, राईट. मगाशीच मी काहीतरी की तुम्हाला ह्या संदर्भात सांगितलं पण मार्जिनल फार्मर काय आहेत. आता इथे काय आहे, एक डेटा आहे की 100 हेक्टरपेक्षा काहीतरी की ज्यांच्याकडे जमीन कमी आहे. ओके, लेस दॅन 100 हेक्टर, लेस दॅन 100 हेक्टर हे कशामध्ये येतात, मार्जिनल फार्मरमध्ये. आता हा डेटा आहे, या डेटावरून काहीतरी की प्रश्न बनलेला आहे. सेम अगेन आत्ता आपल्याकडे काहीतरी की किती प्रमाणात तिकडं आपण म्हणू इरिगेशन लँड आहे. ओके, किंवा काहीतरी की इरिगेटेड लँड आहे किंवा आपण असं म्हणू की असं किती प्रमाणात काहीतरी की इंडियामध्ये लँड आहे त्याला
पाण्याचे जे काहीतरी की रिसोर्सेस असेल किंवा काहीतरी की पाण्याची जी नीड आहे त्या काहीतरी की लँडची ती टोटली तिकडे काहीतरी की इरिगेशनद्वारे काहीतरी की कंप्लीट केली जाते. ओके, तर तसं जर बघायला गेलं तर साधारणतः काहीतरी की 65% लँड आहे इट वॉज अ बेस्ड ऑन दी और डेव्हलप ऑन द इरिगेशन फॅकल्टीज. इरिगेशनमुळेच काहीतरी तिकडं पाणी प्रोव्हाइड केलं जातं आणि त्याच्यानंतरच काहीतरी की त्या एरियामध्ये किंवा काहीतरी की शेतीमध्ये शेती असते किंवा काहीतरी की जी पिकं असतात ते घेतली जातात. ओके, सो हा अगेन डेटाचा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर ॲनिमल सेन्सस. ओके, ॲनिमल सेन्सस. आता हा देखील कोर जर थोडासा आपण बघितलं तिकडं याच्यामध्ये नाबार्ड असेल किंवा काहीतरी मग तिकडं हे असेल EOची एक्झाम असेल, बँकिंग EOची एक्झाम असेल, याच्यामध्ये जर बघितलं आपण तर अगेन इथे ॲनिमल सेन्सस जो आहे त्याच्यावरती काहीतरी की प्रश्न जे आहेत ते विचारले जातात. कॅटल पॉप्युलेशनमध्ये जर आपण बघितलं एंटायर वर्ल्डमध्ये, ओके, एंटायर वर्ल्डमध्ये इंडिया जो आहे तो काहीतरी तिकडे 1 नंबरला आहे. म्हणजेच काय की सगळ्यात जास्त काहीतरी की कॅटलचं पॉप्युलेशन जे असेल एंटायर वर्ल्डमध्ये ते आपल्याला कुठे पाहायला मिळतं तर ते भारतामध्ये. ओके, सो याच्यावरती जो प्रश्न आहे ना तो विचारला गेलेला आहे. त्याच्यामुळे अशा टाईपचे काहीतरी की जे एक्झाम क्वेश्चन जे आहेत ते काय होतात तिकडं थोडेसे इम्पॉर्टंट बनतात. ओके, हा झाला ॲनिमल सेन्ससच्या संदर्भात. आता याच्यासोबतच काहीतरी की ॲग्रिकल्चर सेन्सस पण आहे. ओके, ॲग्रिकल्चर सेन्सस पण काहीतरी की आपल्याला इथे पाहायला मिळतो. याच्यावरती पण काहीतरी की प्रश्न जे आहेत ते विचारले गेलेले आहेत डिफरंट काहीतरी की टाईपमध्ये. बरोबर, मग मार्जिनल किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू लँड जे आहे ते एक्झॅक्टली काहीतरी की डिवाइड केले गेलेले आहे, त्याचे नंबर्स किती आणि कसे आहेत किंवा त्याचे जे पॅरामीटर्स आहेत ते कसे ठेवलेले आहेत. ओके, आणि सो ऑन. सो इथले जे डेटा आहेत त्याच्या संदर्भातले पण क्वेश्चन असतात ते विचारले जातात. त्याच्यानंतर कॉन्ट्रीब्युशन ऑफ ॲग्रिकल्चर इन GDP. ओके, ॲग्रिकल्चरचं काहीतरी की तिकडं बेसिकली कशामध्ये काहीतरी की कॉन्ट्रीब्युशन आहे तर ते GDPमध्ये तर किती प्रमाणात आहे आणि किती प्रमाणात नाही. आणि अगेन व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे काहीतरी की एक्सपोर्ट. ओके, एक्सपोर्टमध्ये ॲग्रिकल्चरचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे आणि किती नाही आहे याच्या संदर्भात जे प्रश्न आहेत ते पण काहीतरी की थोडेसे आपल्याला इम्पॉर्टंट बनतात किंवा काहीतरी की प्रोबेबल बनतात. आता इथं जर बघायला गेलं बेसिकली काहीतरी की 2022मध्ये काहीतरी की टार्गेट ठेवण्यात आलं होतं की ॲग्रिकल्चर जे असेल त्याचं GDPमधला काहीतरी की नंबर असतील ते साधारणतः काहीतरीकडं 60% काहीतरी की आपल्याला न्यायचे आहेत एक्सपोर्टमधलं. ओके, त्याच्यावरती पण काहीतरी की प्रश्न जो आहे तो ह्या IBPAच्या काहीतरी की एक्झाममध्ये आपल्याला विचारला गेलेला आहे. ओके, सो अशा प्रकारे काहीतरी की डेटाचे क्वेश्चन इकडे बनतात. आता अगेन प्रश्न इथं उभा राहतो तो म्हणजे काहीतरी की एवढ्या मोठ्या प्रमाणात काहीतरी की जो डेटा अवेलेबल आहे इथं हा सगळ्याच्या सगळा काहीतरी की तोंडपाठ केला पाहिजे. ओके, सगळ्याचा सगळा जो आहे तो इथं बाय हार्ट केला पाहिजे का किंवा सगळ्याचा सगळा हा डेटा आहे तिकडं तो एक्झामसाठी काहीतरी की इम्पॉर्टंट आहे का. तर PYQच्या काहीतरी की ॲनालिसिसवरून इथं आपल्याला पाहायला मिळतं अशा प्रकारचा काहीतरी की सगळा जो डेटा असतो त्याची काहीच आवश्यकता नसते. ओके, उगाच सगळ्याच्या सगळा हा जो डेटा आहे ना तो इथं पाठ करण्यात काहीतरी की काहीच तथ्य नसतं. सिम्पली काय करायचं, हे जे PYQमध्ये क्वेश्चन विचारले गेलेले आहेत, ओके, PYQमध्ये विचारले गेलेले जे क्वेश्चन आहेत हेच जे क्वेश्चन आहेत ते काहीतरी की परफेक्टली करायचे डेटाच्या संदर्भात. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल समजा आता साधारणतः काहीतरी की ॲनिमल सेन्सस झालेला असेल, ॲग्रिकल्चर सेन्सस झालेला असेल किंवा इतर काहीतरी की जे पॅरामीटर आहेत त्या पॅरामीटरवरून काहीतरी की डिसाईड केलेला किंवा काहीतरी की हे केलेलं डिटरमाइन केलेला जो डेटा असेल, जसं आपण इकडं बघितलं होतं मार्जिनल फार्मर म्हणजे कोण आहेत, इरिगेशन लँड आता किती आहे भारतामध्ये, हा जो डेटा आहे आता हा असाच राहणार आहे खूपदा काहीतरी की किंवा काहीतरी की अजून पुढच्या 1-5-6 वर्षासाठी, बरोबर. त्याच्यानंतर हा कुठेतरी जाऊन काहीतरी की चेंज होईल. तोपर्यंत हा जो डेटा आहे तो काहीतरी की असाच राहणार आहे. सो त्याच्यामुळे आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय बनतं की फक्त हे PYQ जे आहेत ना त्याच्यातूनच काहीतरी की असे जे डेटाचे क्वेश्चन असतात ना ते कवर करायचे. ओके, अदरवाईज याची काहीतरी की आवश्यकता नाही आहे की हे सगळेच्या सगळं काहीतरी की अगेन इन डिटेल बघण्याची. कारण का प्रश्न जे आहेत ते जे इथं PYQमध्ये विचारले आहेत ना तेच अगेन काहीतरी की विचारले जातात. नवीन जो डेटा आलेला असेल तो थोडासा काहीतरी की आपण तिकडं हे करू शकतो, ॲड ऑन करू शकतो आपल्या काहीतरी की एक्झिस्टिंग पार्टमध्ये किंवा काहीतरी की एक्झिस्टिंग नोटमध्ये. मात्र आहे तो आणि काहीतरी की ज्याच्यामध्ये नवीन जो डेटा आलेला आहे तो सरसकट काहीतरी की सगळ्याच्या सगळा कव्हर करणं तिकडं
कुठेतरी फिजिबल होत नाही. ओके, ते मूर्खपणाचंच काहीतरी की बेसिकली लक्षण असतं. सो त्याच्यामुळे लक्षात ठेवा, जे PYQ आहेत डेटाच्या संदर्भातले तेवढेच करा, किंवा डेटाबेस जेवढे काही क्वेश्चन असतात ना ते सगळे कुठून करायचे कवर, ते PYQ मधून करायचे. राहिला इकडं काहीतरी की कन्सेप्ट असतील किंवा गव्हर्नमेंट स्कीम असतील, त्या पण इथं काहीतरी की आपल्या लेक्चर सिरीजमध्ये कवर करणारच आहोत. ठीक आहे, सो कीप इन दॅट माइंड. याच्या व्यतिरिक्त अजून एक कन्सेप्ट किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू, क्वेश्चनची टाईप काय तर ती करंट बेस. ओके, करंट बेस किंवा काहीतरी आपण त्याला असं म्हणू शकतो करंट रिलेव्हन्स. ओके, करंट रिलेव्हन्स. सो येस, ॲग्रिकल्चर जो आहे त्याचा काहीतरी करंट रिलेव्हन्स असतो ना, तो डेफिनेटली असतो. कारण का इथे आपण मग अशीच बघितलं की गव्हर्नमेंटच्या काहीतरी ज्या स्कीम्स आहेत, ओके, म्हणजेच काहीतरी की गव्हर्नमेंटनी ॲग्रिकल्चरच्या काहीतरी की डेव्हलपमेंटसाठी आणले गेलेले प्लॅन असतील, पोर्टल असतील, ठीक आहे, RBI असेल, नाबार्ड असेल, त्याच्यानंतर काहीतरी की डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक असतील किंवा स्टेट कोऑपरेटिव्ह बँक असतील, यांच्याद्वारे काहीतरी की आणले गेलेले प्लॅन असतील, स्कीम्स असतील, कन्सेप्ट असतील किंवा काहीतरी की पोर्टल असतील, हे सगळ्याचे सगळे काहीतरी इकडे इम्पॉर्टंट बनतातच. प्लस ॲडिशनली त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की कधी नवीन कन्सेप्ट आली असेल ॲग्रिकल्चरच्या संदर्भातले, जसं आपण इकडं मगाशी बघितलं होतं नीम कोटेड युरिया. ओके, नीम कोटेड युरिया याच्या संदर्भात प्रश्न जो होता तो विचारलेला आहे. कारण का, हे न्यूजमध्ये होतं. ओके, हे न्यूजमध्ये होतं, तिथूनच त्यांनी काहीतरी की थोडासा तो क्वेश्चन होता तो काहीतरी की पिक केला आणि त्या IBPच्या काहीतरी एक्झाममध्ये आपल्याला विचारला. आता याच्यासोबतच अजून आपण इकडे बघू शकतो ते म्हणजे काहीतरी की इंटरनॅशनल लेवलला काहीतरी की ॲग्रिकल्चरच्या संदर्भात असणारा एखादा पॉईंट जो इथं करंटमध्ये काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतो, त्याच्यावरती देखील काहीतरी की प्रश्न जे आहेत ते विचारण्याची काहीतरी की प्रोबॅबिलिटी जी असते ती एकदम काहीतरी की तिकडे हाय असते. बरोबर, जसं फॉर एक्झाम्पल आपण काहीतरी की बघितलं पण होतं करंटमध्ये कॉफी बोर्ड. ओके, कॉफी बोर्ड, टी बोर्ड असेल, यांच्यावरती जे प्रश्न आहेत ना ते विचारले गेलेले आहेत. ओके, यांच्यावरती जे प्रश्न आहेत ना ते विचारले गेलेले आहेत. त्याच्यामुळे हे सगळे काहीतरी की करंटमध्ये होते आणि म्हणूनच काहीतरी ते प्रश्न विचारलेले आहेत. आणि त्याच्यामुळेच करंटचा काहीतरी की ॲग्रिकल्चर संदर्भातला काही जो पार्ट असेल ना तो इथे इम्पॉर्टंट बनतो आपल्या काहीतरी की बँकिंगच्या काहीतरी की जे एक्झाम आहेत त्याच्यामध्ये. बरोबर, सो त्याच्यामुळे ज्यावेळेला काहीतरी की तुम्ही करंट ट्रेडिंग करशील त्यावेळेला काहीतरी की थोडासा बेस इकडं काहीतरी की कवर चांगला असणं काहीतरी की आवश्यक आहे. सांगायचा मुद्दा काय की ज्यावेळेला इथं करंट आपण काहीतरी की प्रिपेअर करू किंवा काहीतरी तुम्ही रीडिंग करत असेल, त्याच्यासाठी आवश्यकता काय असते की बेसिक ॲग्रिकल्चरचे काही कन्सेप्ट असतील ना त्या काहीतरी की तुम्हाला एकदम चांगल्या माहिती असणं आवश्यक आहे. अदरवाईज काय होतं माहिती आहे का, आपण सरसकट काहीतरी की सगळंच वाचत बसतो. आता बऱ्याचदा इथं आपण बघितलेलं आहे किंवा मीही बघितलेलं आहे की इथे बँकिंग एक्झाम पण संदर्भात मुलं काय करतात माहिती आहे का, सरसकट सगळाचा जो डेटा असतो करंटमधला तो सरळ काय करतात तिकडे बाय हार्ट करत बसतात. ओके, पाठ करत बसतात, ज्याची काहीतरी की आवश्यकताच नसते. कारण का, ऑलरेडी काहीतरी की जे PYQ मध्ये क्वेश्चन आहेत डेटाच्या संदर्भात तेच विचारले जाणार आहेत. करंटमध्ये काय विचारलं जातं, बेसिक ज्या कन्सेप्ट आहेत त्यांच्याशी असोसिएटेड असणारी एखादी नवीन टर्मिनॉलॉजी किंवा एखादी नवीन कन्सेप्ट तिथे ॲड झालेली असेल, फक्त आणि फक्त त्याच्या संदर्भातच काहीतरी प्रश्न जे असतात ते विचारले जातात. बाकीचे जे असतात त्यांना काहीतरी की सरळ तिकडं सोडून दिलं जातं किंवा काहीतरी की ते इरिलेव्हन्स असतं. ओके, सो त्याच्यामुळे करंट करताना आपल्याला काहीतरी की बेसिक एकदम परफेक्ट काहीतरी की माहिती असणं आवश्यक आहे. अदरवाईज मग काय होतं, सगळा जो काहीतरी की डेटा असेल किंवा काहीतरी की अननेसेसरी काहीतरी की जो हे असेल कन्सेप्ट असतील ना ते आपण काय करत बसतो तिकडं रीड करत बसतो. सो कीप इन दॅट माइंड, करंटचा रिलेव्हन्स आहे पण त्याच्यासाठी काहीतरी की बेसिक माहिती असणं आवश्यक आहे. ओके, सो हे झालं काहीतरी की थोड्याशा थीम ॲग्रिकल्चरच्या काहीतरी की संदर्भातल्या, म्हणजे काय क्वेश्चन जे असतात ते आपल्याला काहीतरी की एक्झाममध्ये कशा टाईपचे विचारले जातात आणि कोणत्या प्रकारचे काहीतरी की नाही आहे त्या संदर्भात. ओके, आय होप तुम्हाला काहीतरी की थोडंसं हे समजलं असेल. पुढे आता इथून काहीतरी आपण स्टार्ट करू आपलं काहीतरी की पहिली जी इथं स्लाईड आहे त्या संदर्भात. ओके,
ठीक आहे. इंट्रोडक्शन. सो ॲग्रिकल्चर इज द फर्स्ट ऑफ ऑल द प्रायमरी ॲक्टिव्हिटी. ओके, इट इज अ प्रायमरी ॲक्टिव्हिटी. प्रायमरी ॲक्टिव्हिटी किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू शकतो, इट फॉल इन टू द प्रायमरी इकॉनॉमिक सेक्टर. आता हे ऑलरेडीच काहीतरी की आपण बघून तिकडे ठेवलं होतं. प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी असे इकॉनॉमीचे काहीतरी की सेक्टर जे आहेत ते काहीतरी की बनतात बेस्ड ऑन दी ॲक्टिव्हिटी. ओके, बेस्ड ऑन दी ॲक्टिव्हिटी. कोणत्या टाईपच्या काहीतरी तिकडे ज्या उलाढाल असतात किंवा काहीतरी की ॲक्टिव्हिटी ज्या होत असतात त्याच्या बेसिसवरती काहीतरी की इकॉनॉमी जे असते त्याला काय केलं जातं, तिकडे क्लासिफाईड केलं जातं. ओके, सो प्रायमरी ॲक्टिव्हिटी म्हणजे काहीतरी की नेचरमधून काहीतरी की जे काही एक्सट्रॅक्ट केलं जातं किंवा काहीतरी की जे काही मिळवलं जातं याच्या ज्या काहीतरी की ॲक्टिव्हिटीज असतात त्या काहीतरी की इकॉनॉमीच्या काहीतरी की प्रायमरी सेक्टरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सो ॲग्रिकल्चर जे आहे ते काहीतरी की ते आपल्याला पाहायला मिळतं कशामध्ये येतं, प्रायमरी काहीतरी की तिकडे ॲक्टिव्हिटीमध्ये. किंवा इकॉनॉमीचा काहीतरी की जो पहिला प्रायमरी काहीतरी तिकडे जो सेक्टर आहे त्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट पार्ट आहे किंवा काहीतरी की आपण म्हणू एक्झाम्पल आहे ते म्हणजे काहीतरी की ॲग्रिकल्चर. ओके, कारण ॲग्रिकल्चर इज बेस्ड ऑन द नेचर किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून नेचरमधूनच काहीतरी की आपल्याला जे शेतीचं काहीतरी की तिकडं उत्पादन असतं ते काहीतरी की आपण तिकडं मिळवत असतो. ओके, म्हणून ॲग्रिकल्चर जे असतं ते कशामध्ये येतं, प्रायमरी सेक्टरमध्ये, इकॉनॉमीच्या काहीतरी की याच्यामध्ये सेक्टरमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू द सेक्शन 10(1) ऑफ द इन्कम टॅक्स ॲक्ट 1961, income generated from the any agriculture activity are exempted from the being taxed by the government as it not counted okay, exempted from being taxed. Okay, from being taxed by the government as it not counted as the part of the individual total income. ॲग्रिकल्चर जे आहे, ॲग्रिकल्चरमधून काहीतरी की जे काही उत्पादन मिळत असतं हे जे काही सगळं उत्पादन आहे ना हे सॉरी पर्सनल इन्कममधून किंवा काहीतरी की टोटल इंडिव्हिज्युअल इन्कममधून काय करण्यात आलं आहे तिकडं लेस करण्यात आलेलं आहे किंवा डिडक्ट करण्यात आलेलं आहे. ओके, म्हणजेच काय ॲग्रिकल्चर जे आहे किंवा काहीतरी की ॲग्रिकल्चरमधून जे उत्पादन मिळत असतं इंडिव्हिज्युअल असेल किंवा काहीतरी तिकडं ते कलेक्टिव्ह असेल त्या सगळ्यांना काहीतरी तिकडं करमुक्त किंवा काहीतरी की करमुक्तता जी आहे ना ती काहीतरी की देण्यात आलेली आहे. अगेन हा पण थोडासा काहीतरी की इम्पॉर्टंट मुद्दा आहे किंवा काहीतरी की पॉईंट आहे. बऱ्याचदा काहीतरी की आपल्याला असं पाहायला मिळतं मोठ्या प्रमाणात काहीतरी की लँड परचेस करणारे जे लँड लॉर्ड्स असतात त्यांचा करोडोमध्ये उत्पन्न असतो, म्हणजे काहीतरी की त्यांच्यावरती एकही रुपयाचा काहीतरी की तिकडे टॅक्स जो असतो ना तो काहीतरी की इम्पोज केला गेलेला नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून जर सांगायचं झालं ॲग्रिकल्चर इज अ स्टेट टॉपिक. ओके, ॲग्रिकल्चर इज स्टेट टॉपिक आणि अगेन देन इट इज ऑल्सो फॉल इन टू द कॉन्करंट लिस्ट. ओके, कॉन्करंट लिस्ट. ॲग्रिकल्चर जो आहे तो काहीतरी की अगेन आपल्याला तिथं पाहायला मिळतो कॉन्करंट लिस्टमध्ये पण देखील काहीतरी की आपल्याला पार्ट जो आहे तो काहीतरी की पाहायला मिळतो. कारण का ठीक आहे, ॲग्रिकल्चर इज द स्टेट टॉपिक. आता रिसेंटलीच काहीतरी की आपल्याला जे माहिती आहे कृषी कायदे जे आणले गेले होते सेंट्रल गव्हर्नमेंटने त्यांच्या अगेन्स्ट दिल्लीमध्ये आणि त्यासोबतच काहीतरी की पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी काहीतरी की निदर्शनं केलेली होती आणि हे न्यूजमध्ये होतं आणि एक आपल्या काहीतरी की बँकिंगच्या एक्झाममध्ये
प्रश्न जो होता तो काहीतरी की सिम्पली त्यांनी उचलला आणि टाकला की ॲग्रिकल्चर इज अ स्टेट टॉपिक. सो येस, इट इज करेक्ट. द 3 लिस्ट असतात, सेंटर लिस्ट, स्टेट लिस्ट आणि काहीतरी की कॉन्करंट लिस्ट. सो ॲग्रिकल्चर जे आहे पोलीस आहे आणि त्यासोबतच काहीतरी तिकडे एज्युकेशन जे आहे ते साधारणतः आपल्याला कुठे पाहायला मिळतं, सॉरी एज्युकेशनच म्हणतो, फॉरेस्ट, तर आपल्याला कुठे पाहायला मिळतं तर ते म्हणजे काहीतरी की स्टेट लिस्टमध्ये. ओके. सो हे 3 इम्पॉर्टंट पॉईंट आपल्याला सुरुवातीलाच पाहायला मिळतात. ॲग्रिकल्चर काहीतरी की प्रायमरी ॲक्टिव्हिटी आहे. सेकंड म्हणजे काहीतरी की ॲग्रिकल्चरमधून जो मिळणारा उत्पादन आहे हे सगळं कसं आहे तिकडं टॅक्समधून काहीतरी की डिडक्ट करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर इज अ स्टेट टॉपिक. ओके. देन if we talking further, we can see here agriculture provide livelihood for over the 50% of the Indian population directly and indirectly. ओके. म्हणजे इंडियाचं काहीतरी की जे टोटल पॉप्युलेशन असेल ना त्याच्यामधला काहीतरी की 50% जो भाग आहे तो टोटली कशावरती डिपेंड आहे तर तो काहीतरी की म्हणजे ॲग्रिकल्चरवरती. म्हणजे ह्या लोकांचं काहीतरी की सगळं जे उत्पादन असेल किंवा काहीतरी की जगण्याचं जे सगळं साधन असेल ते सगळं कशावरती डिपेंड आहे तर ते म्हणजे काहीतरी की ॲग्रिकल्चरवरती. याच्यामध्ये दोन्ही पण पाहायला मिळतात. जे म्हणजे काहीतरी की सरळ तिकडं ॲग्रिकल्चरच्या काहीतरी की क्षेत्रात तिकडं काहीतरी की हे आहेत काय म्हणून आपण त्याला एनगेज आहेत आणि काही असे जे आहेत ते काहीतरी तिकडे ॲग्रिकल्चरच्या क्षेत्रात नाही आहेत मात्र संलग्न अशा क्षेत्रात काहीतरी तिकडे ते एनगेज आहेत. ओके. तेच जर आपण तिकडे बघितलं ॲट द इंडिपेंडेन्स अराउंड 85% ऑफ द पॉप्युलेशन residing in village and depending on the agriculture for their livelihood. थोडासा काहीतरी की अगोदरचा जर डेटा आपण बघितला म्हणजे कधीचा साधारणतः काहीतरी की याच्यामधला काय म्हणू आपण त्याला इंडिपेंडन्स काहीतरी की पिरियडमधला तर तिथं आपल्याला पाहायला मिळतं जवळजवळ काहीतरी की 85% जी लोकं होती ना ती कशामध्ये एनगेज होती किंवा काहीतरी की अवलंबून होती तर ती म्हणजे काहीतरी की तिकडे शेतीमध्येच इंडिपेंडेंट काहीतरी की पिरियडमध्ये. आणि तोच डेटा आता जर आपण बघितला तर साधारणतः किती झाला गेलेला आहे 50%. ओके. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर कॉन्ट्रीब्यूट अ सिग्निफिकंट 70% टू द इंडियाज GDP कॅल्क्युलेशन. ओके. GDPचा जो काहीतरी की कॅल्क्युलेशन आहे किंवा काहीतरी की कॉन्ट्रीब्युशन आहे ॲग्रिकल्चरचा तो जर इथं बघितला आपण तर साधारणतः इथं आपल्याला पाहायला मिळतं 17%. ओके. म्हणजे इंटर काहीतरी की GDPचं जे कॅल्क्युलेशन आहे त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चरचा जो भाग आहे किंवा काहीतरी की पार्ट आहे तो आपल्याला किती पाहायला मिळतो साधारणतः इथं 17%. ओके. म्हणजेच किंवा काहीतरी की आपण असं म्हणू शकतो एक ह्यूज असं असणार आहे किंवा काहीतरी की मोठं असं असणारं काहीतरी की कॉन्ट्रीब्युशन आहे. ओके. कशाचं तर ते म्हणजे काहीतरी की ॲग्रिकल्चरचं इंडियाच्या काहीतरी की GDPमध्ये. ओके. इंडियाच्या GDPमध्ये हा पण अगेन काहीतरी की थोडासा डेटा आहे. त्याच्यानंतर इंडियाचे काहीतरी की रँकिंग इन कंटेक्स ऑफ द ॲग्रिकल्चर प्रोडक्शन. ओके. हा थोडासा काहीतरीकडे इम्पॉर्टंट बनतो. ओके. हा जो थोडासा काहीतरी की आहे डेटा तो थोडासा काहीतरी की आपल्यासाठी इथे इम्पॉर्टंट बनतो. तो म्हणजे काय आहे फर्स्ट ऑफ ऑल थर्ड लार्जेस्ट कन्झ्युमर ऑफ इडिबल ऑइल इन अ एंटायर वर्ल्ड. ओके. वर्ल्ड लेवलला काहीतरी की जर तिकडं आपण बघितलं तर तेल जे आहे म्हणजेच काहीतरी की खाद्यतेल. ओके. खाद्यतेलाच्या काहीतरी की संदर्भात जर आपण तिकडे बघितलं तर इंडिया जो आहे तो कसा आहे तिकडे थर्ड लार्जेस्ट काहीतरी इकडे कन्झ्युमर आहे वर्ल्डमध्ये. सगळ्यात जास्त काहीतरी की तेल जे असेल ते साधारणतः आपल्याला बघायला मिळतं चीनमध्ये असेल. चीनमध्ये काहीतरी की कन्झ्युम केलं जातं आणि त्याच सिरीजमध्ये काहीतरी की थर्ड नंबरला वर्ल्ड लेवलला इंडिया जो काहीतरी की तो कन्झ्युमर पाहायला आपल्याला मिळतो. बरोबर. आता त्याचसोबत काहीतरी की जर इंडियामध्ये आपण प्रोडक्शनच्या संदर्भात बघितलं तर आपल्याला इथं पाहायला मिळतं टॉप प्रोड्युसर स्टेट इन इंडिया इन कंटेक्स ऑफ द इडेबल ऑइल. खाद्य तेल जे आहे ना त्याच्या काहीतरी की उत्पादनासंदर्भात जर आपण तिकडं भारतामध्ये बघितलं तर टॉप 5 आपल्याला काहीतरी की इम्पॉर्टंट स्टेट आहेत ना ते पाहायला मिळतात. त्याच्यावर प्रश्न जो आहे तो काहीतरी की ऑलरेडी विचारलेला आहे. आणि अगेन जसं मी तुम्हाला सांगितलं PYQ जे असतात ते काहीतरी की अगेन रिपीट होतात. सो इथं काहीतरी की प्रॉबिलिटी असणारा काहीतरी हा पॉईंट आहे किंवा काहीतरी की क्वेश्चन आहे. ओके. सो स्टेट वाईज जर बघितलं तर इथं आपल्याला पाहायला मिळतं गुजरात इज द टॉप स्टेट और टॉप प्रोड्युसर इन कंटेक्स ऑफ द ग्राउंडनट्स. ओके. इन कंटेक्स ऑफ द ग्राउंडनट्स आपण त्याला काय म्हणतो भुईमुग. ओके. भुईमुग किंवा काहीतरी की ग्राउंडनटच्या संदर्भात जर बघितलं किंवा काहीतरी की मुंगफली. ओके. त्याच्या संदर्भात काहीतरी की जर बघितलं आपण तर गुजरात जो आहे तो काहीतरी की 1 नंबरला आहे त्याच्या प्रोडक्शनमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर यूपीच्या संदर्भात जर आपण इकडे बघितलं तर मस्टर्ड. ओके. मस्टर्ड
राई आपण त्याला म्हणतो साधारणतः, ठीक आहे. राईच्या काहीतरी की उत्पादनामध्ये जर बघितलं तर यूपी जो आहे तो काहीतरी तिकडं 1 नंबरला आपल्याला पाहायला मिळतो. राईचं किंवा काहीतरी की मस्टर्डचं जे तेल असतं ना ते काहीतरी की एक्स्ट्रॅक्ट केलं जातं, आणि कोलेस्ट्रॉलच्या काहीतरी की कंट्रोलसाठी हे जे तेल आहे ना ते काहीतरी की खूपच आवश्यक किंवा काहीतरी की गुणकारी असं असणारं तेल आहे. आणि ते जर सोयाबीनच्या संदर्भात जर आपण बघितलं तर एम पी जे आहे ते काहीतरी तिकडं टॉप प्रोड्युसर काहीतरी की आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच काहीतरी की मध्य प्रदेश जे आहे ते सोयाबीनच्या काहीतरी की उत्पादनामध्ये भारतामध्ये काहीतरी की 1 नंबरला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर फोर्थ लार्जेस्ट ऑइल सीव प्रोड्युसर कंट्री. आता इथं आपण काहीतरी की बघितलं इंडिया जे आहे ते काहीतरी इकडं कंझ्युमर आहे, म्हणजेच काहीतरी की थर्ड लार्जेस्ट कंझ्युमर आहे वर्ल्डमध्ये. पण तेच काहीतरी तिकडं प्रोड्युसरच्या संदर्भात जर आपण डिस्कस केलं म्हणजे भारत हा वर्ल्ड लेवलला तेल बियांच्या संदर्भात किंवा काहीतरी की खाद्य तेल आहे याच्या प्रोडक्शनमध्ये काहीतरी की जर आपण बघितलं तर इंडियाचा नंबर किती आपल्याला पाहायला मिळतो. तो जर बघितला तर इथं आपल्याला बघायला मिळतं 4था नंबर. ओके, म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताचं तिकडे काहीतरी की तेलाच्या उत्पादनासंदर्भात खाद्य तेलाच्या उत्पादनाच्या संदर्भात 4था नंबर आहे आपल्याला पाहायला मिळतो. ओके, त्याच्यानंतर आहे साधारणतः स्लाइड तर थोडीशी वरती गेलेली आहे. इंडिया इज द सेकंड लार्जेस्ट फिश प्रोड्युसर इन द वर्ल्ड. ओके, इन द वर्ल्ड. मत्स्य उत्पादन असं त्याला काहीतरी आपण इकडे म्हणतो. ओके, मत्स्य उत्पादन. सो मत्स्य उत्पादनाच्या संदर्भात जर आपण इकडे बघितलं तर वर्ल्ड लेवलला इंडिया जो आहे तो काहीतरी इकडं सेकंड इम्पॉर्टंट असं असणारा काहीतरी की प्रोड्युसर तिथे आपल्याला पाहायला मिळतो. 1 नंबरला जर बघितलं तर अगेन काहीतरी तिकडे चायना बनतो. ओके, 1 नंबरला किंवा काहीतरी की जगामध्ये सगळ्यात जास्त काहीतरी की मत्स्य उत्पादन करणारा देश आहे तो चायना आहे, फॉलोड बाय दी इंडिया. 2 नंबरला काहीतरी की आपल्याला इंडिया इथे पाहायला मिळतो. अगेन व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज द याच्यामध्ये आपण काहीतरी जर बघितलं मत्स्य उत्पादनामध्येच काहीतरी की आपल्याला 2 प्रकारचे काहीतरी की उत्पादनं पाहायला मिळतात. तर ती म्हणजे कोणती, तर एक आहे काहीतरी की खाऱ्या पाण्यातलं. ओके, खाऱ्या पाण्यातलं. आणि दुसरं काहीतरी की गोड्या पाण्यातलं काहीतरी की मत्स्य उत्पादन. खाऱ्या पाण्यातलं उत्पादन म्हणजे काहीतरी की जे समुद्रामध्ये उत्पादन घेतलं जातं किंवा समुद्रातली जी मासे असते ना त्याच्या संदर्भातलं उत्पादन. ओके, आणि ते जर आपण इकडं याचं बघितलं दुसरं म्हणजे काहीतरी की गोड्या पाण्यातलं उत्पादन म्हणजे हे असेल काय म्हणू शकतो आपण त्याला, नद्या असतील, तलाव असतील. ओके, नद्या आणि तलावातलं काहीतरी जे उत्पादन असेल ते गोड्या पाण्याचे काहीतरी की मासे आपल्याला तिकडे पाहायला मिळतात. सो आपण इथं बघितलं तर वर्ल्ड लेवलला साधारणतः काहीतरी की खाऱ्या पाण्यातले जे उत्पादन आहे ना त्याच्यामध्ये भारत आहे तो सेकंड नंबरला आहे, आणि ते जर गोड्या पाण्यातलं उत्पादन बघितलं तर तो 1 नंबरला बनतो. ओके, आणि त्याच्यामध्येच आंध्र प्रदेश जो आहे तो गोड्या पाण्यामध्ये काहीतरी की सगळ्यात जास्त मत्स्य उत्पादन करणारा भारतामधलं काहीतरी की स्टेट आहे. ओके, आंध्र प्रदेश जे आहे ते गोड्या पाण्यातलं काहीतरी की मत्स्य उत्पादन करणारा 1 नंबरचं काहीतरी की राज्य आहे भारतामधलं, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट डेट आहे इंडिया इज द फर्स्ट इन मिल्क प्रोडक्शन सिन्स 1998 अँड इट कॉन्ट्रीब्युटेड 20% ऑफ द वर्ल्ड्स मिल्क प्रोडक्शन. ओके, कॉन्ट्रीब्युटेड 20% ऑफ द वर्ल्ड्स मिल्क प्रोडक्शन. आंतरराष्ट्रीय स्तरावरती जर आपण तिकडं बघितलं दूध आणि काहीतरी की दुधाशी संबंधित काहीतरी तिकडं जी उत्पादन असतात याच्या संदर्भात जर आपण इकडं बघितलं तर इंडिया जो आहे तो काहीतरी तिकडं 1 नंबरचा जगामधला काहीतरी की 1 नंबरचा काहीतरी की प्रोड्युसर आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरती दुधाच्या उत्पादनात भारत जो आहे तो 1 नंबरला आहे ते आपल्याला पाहायला मिळतं, राईट. त्याच्यासोबतच जर आपण याच्यामध्ये बघायचं झालं तर मगाशीच मी तुम्हाला सांगितलेलं होतं कॅटल पॉप्युलेशन असेल. ओके, कॅटल पॉप्युलेशन त्याच्यामध्ये देखील काहीतरी की इंडिया जो आहे तो 1 नंबरला आहे. म्हणजे जगातल्या काहीतरी की ज्या सगळ्या म्हशी असतील ना त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त म्हशी ज्या आहेत इव्हन शेळ्या देखील आहेत ते आपल्याला कुठे पाहायला मिळतात तर त्या भारतामध्ये. ओके, त्याच्यानंतर आहे लार्जेस्ट बोवाईन पॉप्युलेशन इन द वर्ल्ड. ओके, लार्जेस्ट बोवाईन पॉप्युलेशन इन द वर्ल्ड. आता बोवाईन म्हणजे बेसिकली काहीतरी की म्हशी आणि म्हशीच्या संदर्भात असणाऱ्या काहीतरी की इतर ज्या प्रजाती असतील ना त्यांना काय म्हटलं जातं तिकडं बोवाईन. एक कन्सेप्टच आहे आणि अगेन काहीतरी की डेटाचा पण क्वेश्चन आपल्याला इथं पाहायला मिळतो. ओके, गाई झाल्या, म्हैशी झाल्या, ठीक आहे.
त्याच्यानंतर म्हैशीमध्ये असणारे काहीतरी की इतर जे काहीतरी की प्रकार असतील यांच्या देखील काहीतरी की उत्पादनामध्ये किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू पॉप्युलेशन जे आहे त्यांचं, या सगळ्यांच्या काहीतरी की पॉप्युलेशनमध्ये सगळ्यात जास्त काहीतरी की जे पॉप्युलेशन असेल बोवांचं ते देखील आपल्याला कुठे पाहायला मिळतं, तर ते म्हणजे काहीतरी की इंडियामध्येच. ओके, सगळ्यात जास्त गाई म्हैशीचं काहीतरी की प्रमाण जे असेल पूर्ण जगामध्ये ते आपल्याला कुठे पाहायला मिळतं, भारतामध्येच किंवा काहीतरी की इंडियामध्येच. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हेजिटेबल ऑइल्स अकाउंट फॉर द हायेस्ट इम्पोर्ट इन टर्म्स ऑफ व्हॅल्यू. ओके, 70% ऑफ द इडिबल ऑइल ऑफ कन्झम्पशन. ॲग्रिकल्चरचं काहीतरी की इम्पोर्टमध्ये आयातीमध्ये जर काहीतरी की आपण बघितलं तर सगळ्यात जास्त आपण आयात काय करतो, तर ते म्हणजे काहीतरी की इडिबल ऑइल, खाद्यतेल जे आहे ना त्याचं काहीतरी की सगळ्यात जास्त आपण जे आहे ते काय करतो तिकडं आयात करतो. आपणच इथं मग असे बघितलं होतं, इंडिया जो आहे तो काहीतरी तिकडं थर्ड लार्जेस्ट कन्झ्युमर आहे इडिबल ऑइलच्या संदर्भात. ओके, इडिबल ऑइलच्या संदर्भात इंडिया जो आहे तो काहीतरी तिकडं लार्जेस्ट असं समजा काहीतरी की कन्झ्युमर आहे. ओके, त्याच्यानंतर पल्सेस किंवा काहीतरी की पल्सेस अकाउंट सेकंड मोस्ट हायेस्ट, वाईल फ्रेश फ्रूट्स अकाउंट थर्ड हायेस्ट, अँड स्पायसेस अकाउंट फॉर लिस्ट इम्पोर्ट इन टर्म्स ऑफ व्हॅल्यू. ओके, इन टर्म्स ऑफ व्हॅल्यू. इडेबल ऑइलच्या नंतर काहीतरी की आपल्याला इथं पाहायला मिळतं की जे पल्सेस आहेत डाळी, ओके, हे एक नंबरला झालं. आणि सेकंड नंबरला डाळी जे आहेत त्याच्या पण काहीतरी की त्याच्या पण काहीतरी की आयातीमध्ये भारतामध्ये काहीतरी आपल्याला बघायला मिळतं. सेकंड नंबर काहीतरी की सगळ्यात जास्त आपल्याला इथं पाहायला मिळतो. एक नंबरला सगळ्यात जास्त आपण ॲग्रिकल्चर प्रोडक्शनमध्ये काय आयात करतो, तर ते इडिबल ऑइल असेल. आणि दुसरं म्हणजे काहीतरी की डाळी. आता डाळींच्या काहीतरी की उत्पादनासंदर्भात आपण बघितलं तर आपलं जे उत्पादन आहे ते कसं आहे तिकडं हायेस्ट आहे, मात्र त्याचं जे कन्झम्पशन आहे इंडियामधलंच ते कसं आहे तिकडं खूप जास्त आहे. म्हणूनच डाळींचं काहीतरी की जे आयात असेल ती काहीतरी की सेकंड लार्जेस्ट आहे इंडियामधली. आणि त्याच्यानंतर थर्ड लार्जेस्ट आपल्याला पाहायला मिळते की म्हणजे काहीतरी की फ्रूट्स. ओके, फ्रूटच्या संदर्भात आता सिट्रस फ्रूट जे आहेत ते काहीतरी की इंडियामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात काहीतरी की उत्पादित केले जात नाहीत. बऱ्यापैकी आपल्याला ते काहीतरी की बाहेरूनच मागवावं लागतात, कारण इंडिया जो आहे तो काहीतरी की कुठे सिच्युएटेड आहे, तर आपण साधारणतः काय म्हणतो त्याला ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि कॉप्रिकॉनच्या काहीतरी की मध्ये. ओके, त्याच्यामुळे उष्णतेचं प्रमाण जास्त असतं, म्हणून हे सिट्रस फ्रूट्स असतात ते काहीतरी की बाहेरूनच आपल्याला जास्त प्रमाणात काय करावं लागतात, इम्पोर्ट करावं लागतात. राईट. आणि त्याच्यानंतर काहीतरी की स्पायसेसचं जर प्रमाण झालं म्हणजेच काहीतरी की मसाले ते थोडेसे काहीतरी की एकदम कमी आहेत. कारण का आपल्याला माहितीच आहे इंडिया इज द लार्जेस्ट एक्सपोर्टर इन कंटेक्स ऑफ द स्पायसेस किंवा काहीतरी की जे मसाले आहेत ना ते इंडिया सगळ्यात जास्त काय करतो तिकडं इतर देशांना काहीतरी की निर्यात करतो. ओके, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट इम्पोज कस्टम ड्युटी ऑन इडिबल ऑइल्स टू सेफगार्ड इंटरेस्ट ऑफ द डोमेस्टिक ऑइल क्रशिंग इंडस्ट्रीज. तर हा प्रश्न आहे तो काहीतरी की ऑलरेडी 2018ला UPSCमध्ये विचारला गेलेला आहे की बाहेरून काहीतरी तिकडं आपण वॉटेवर जे प्रोडक्शन असतो ते काहीतरी की आयात करतो ना ॲग्रिकल्चरच्या संदर्भात, त्याच्यावरती टॅक्सेस जे असतात ते काहीतरी की लावले जातात का की नाही लावले जातात. ओके, या संदर्भात काहीतरी की प्रश्न जो आहे ना तो विचारला गेलेला आहे. ओके, सो ते जर बघितलं आपण तर बाहेरून काहीतरी की जे इडिबल ऑइल आहे, खाद्यतेल जे आहे ना त्याच्यावरती इम्पोर्ट ड्युटी ज्या आहेत ना त्या काय केल्या जातात तिकडे लावल्या जातात. ओके, इम्पोर्ट ड्युटी आहेत त्या काहीतरी की लावल्या जातात. त्याच्यानंतर आहे इंडिया इज द लार्जेस्ट एक्सपोर्टर इन कंटेक्स ऑफ द राईस इन द वर्ल्ड इन लास्ट 5 years. ओके, इन द लास्ट 5 years. पॅडी कल्टिवेशन म्हणतो आपण त्याला किंवा काहीतरी की तांदळाचं काहीतरी की जे उत्पादन असेल याच्या संदर्भात काहीतरी की जर आपण बघितलं तर इंडिया काहीतरी की इकडं आपल्याला एक लार्जेस्ट असं काहीतरी की एक्सपोर्टर पाहायला मिळतो. ओके, लार्जेस्ट असं काहीतरी की एक्सपोर्टर पाहायला मिळतो. रिसेंटली काहीतरी की चायनाने पुन्हा एकदा काहीतरी की भारताला ओव्हरटेक केलेलं आहे. नाऊ चायना इज द नंबर 1 कंट्री इन कंटेक्स ऑफ द एक्सपोर्ट ऑफ द राईस. ओके, सगळ्यात जास्त काहीतरी की तांदळाचं उत्पादन करणारा सध्या जो देश आहे तो चायना आहे. सेकंड नंबरला जो काहीतरी की क्रमांक येतो तो म्हणजे कोणाचा आहे तर तो भारताचा. ओके, सेकंड नंबरला आहे तो काहीतरी की तिकडे कोणाचा आहे, भारताचा. राईट.
सो ही झाली काहीतरी की थोडीशी इंट्रोडक्शन आणि काहीतरी की रँकिंग ऑफ इंडिया इन कंटेक्स्ट ऑफ द ॲग्रिकल्चरच्या संदर्भातली इन्फॉर्मेशन. आय होप तुम्हाला काहीतरी समजलेली असेल. सगळेचे सगळे आहेत नाही तर आपल्याला PYQs आहेत. सगळ्याच्या ह्याच्यावरती काहीतरी जो डेटा आत्ता आपण डिस्कस केला ना याच्यावरती प्रश्न जे आहेत ते विचारलेले आहेत. ओके, पुढे बघूया. पुढे नेक्स्ट पॉईंट ॲग्रिकल्चर सेन्सस. ओके, नेक्स्ट बघूया इथं आपण ॲग्रिकल्चर सेन्सस. शेतीच्या संदर्भात काहीतरी की केली गेली तिकडे काहीतरी की जनगणना असेल त्या संदर्भातलं काहीतरी की इन्फॉर्मेशन थोडीशी पाहूया आपण इथं आता. ओके, सो ॲग्रिकल्चर सेन्सस इज कंडक्टेड बाय द डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर. ओके, डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर, कॉपरेशन अँड फार्मर्स वेलफेअर. ओके, फार्मर्स वेलफेअर ॲट द इंटरवल ऑफ एव्हरी 5 year. ओके, ॲट द इंटरवल ऑफ एव्हरी 5 year. सो इथं आता दोन इम्पॉर्टंट काहीतरी की जे थीम आहेत किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून बीट आहेत ना ते आपल्याला पाहायला मिळतात. राईट, एक म्हणजे काय की फर्स्ट ऑफ ऑल ॲग्रिकल्चर सेन्सस जे असते ते काहीतरी की कोणाकडून कंडक्ट केले जाते. सिम्पल आणि काहीतरी की सरळ प्रश्न जो आहे तो इथे विचारला गेलेला आहे बऱ्याचदा. आणि अगेन त्याची जी प्रोबॅबिलिटी आहे ती एकदम काहीतरी की हाय आहे. जेव्हा जेव्हा काहीतरी तिकडे ॲग्रिकल्चर सेन्ससच्या संदर्भात इन्फॉर्मेशन किंवा काहीतरी की करंटमध्ये हे असेल न्यूज असेल त्यावेळेला याच्यावरती काहीतरी की डेफिनेटली प्रश्न विचारला जाईल. ओके, सो ॲग्रिकल्चर सेन्सस इज कंडक्टेड बाय द डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर, कॉपरेशन अँड फार्मर्स वेलफेअर इन इंडिया. सेकंड म्हणजे काहीतरी की ॲट द इंटरवल ऑफ द 5 year. ओके, ॲट द इंटरवल ऑफ एव्हरी 5 year. प्रत्येक 5 वर्षानंतर काय केला जातो तिकडं इंडियामध्ये ॲग्रिकल्चरचा जो सेन्सस आहे ना तो तिथं कंडक्ट केला जातो. ओके, प्रत्येक 5 वर्षानंतर. पॉप्युलेशनच्या संदर्भात जर बघितलं तर साधारणतः काहीतरी की 10 वर्षाच्या इंटरवलनी तिकडं काय केलं जातं जनगणना काहीतरी तिकडे केली जाते. तसंच ॲग्रिकल्चरच्या संदर्भात आपल्याला कसं पाहायला मिळतं एव्हरी 5 yearने. आणि अगेन फर्स्ट सेन्सस आपल्याला तिथं पाहायला मिळतो 1970-71च्या काहीतरी काळामध्ये झालेला होता. ओके, पहिली जी काहीतरी शेतीतली जनगणना होती ती साधारणतः आपल्याला पाहायला मिळते 1970 आणि 1971मध्ये काहीतरी तिकडे कंडक्ट करण्यात आलेली होती. राईट, त्याच्यानंतर लास्ट सेन्सस म्हणजे काहीतरी की ॲग्रिकल्चरच्या संदर्भातला काहीतरी की जो लास्ट सेन्सस झाला होता जो की तो होता साधारणतः 11वा. ओके, इट वॉज द 11th census or it is the 11th census which is conducted in year in between the 2021 to 2022. ओके, साधारणतः काहीतरी की 2021-22च्या दरम्यान भारतामध्ये काहीतरी की लेटेस्ट आणि काहीतरी की लास्ट असा सेन्सस जो होता तो कंडक्ट करण्यात आला होता आफ्टर कोविड. ओके, आफ्टर कोविडमध्ये आपल्याला माहितीच आहे ड्यू टू द इश्यू ऑफ कोविड किंवा काहीतरी की तिकडं आरोग्याच्या संदर्भातले काहीतरी जे इश्यू होते ना त्याच्यामुळे काय झालं गेलं होतं जेवढे काहीतरी की डिफरंट सेन्सस होते ना ते सगळे काहीतरी तिकडं पोस्टपोन करण्यात आले होते. आणि म्हणूनच ॲग्रिकल्चर संदर्भातला पण काहीतरी की जो सेन्सस होता तो शेवटचा म्हणजे काहीतरी की 11वा सेन्सस येतो 2021-22मध्ये काहीतरी की कंडक्टेड करण्यात आलेला होता. सो आता कमिंग येणारा म्हणजेच काहीतरी की 22, 23, 24, 25 आणि काहीतरी की 26 साधारणतः काहीतरी इकडं 2025 ते 2026च्या दरम्यान इकडं कंडक्ट केला जाईल. आणि 26मध्ये काहीतरी घ्यायचा म्हणजे नेक्स्ट इयरला काहीतरी डेटा जो असेल तो रिव्हील केला जाईल. आणि हा जो ॲग्रिकल्चर सेन्सस असेल हा किती असणार आहे 12th. ओके, 12 नंबरचा काय असणार आहे तिकडं सेन्सस असेल. ओके, पुढे बघूया. अगेन तेच त्याच्या संदर्भातलंच काहीतरी की इन्फॉर्मेशन थोडीशी पुढे. ऑपरेशनल होल्डिंग. ओके, ऑपरेशनल होल्डिंग. आता इथं ॲग्रिकल्चर सेन्सस असेल ना तो ज्यावेळेला तिकडं कंडक्ट केला जातो त्यावेळेला थोडंसं काहीतरी की ऑपरेशनल होल्डिंग जी असते ती काहीतरी तिकडं कन्सिडर केली जाते. ओके, सो ऑपरेशनल होल्डिंग अँड ऑपरेशनल होल्डिंग कॉम्प्रेस ऑल लँड युटिलाइज इदर होली और पार्शली फॉर ॲग्रिकल्चर प्रोडक्शन. ओके, फॉर ॲग्रिकल्चर प्रोडक्शन. ऑपरेशनल काहीतरी की लँड होल्डिंग म्हणजे अशा टाईपची काहीतरी की लँड होल्डिंग असते की ज्या ठिकाणी शेती जी असते ती काहीतरी तिकडं केली जाते किंवा काहीतरी की शेती जी असते ती काहीतरी की पिकवली जाते. मग ती काहीतरी तिकडे दोन्ही टाईपची असेल किंवा काहीतरी की ऑल युटिलाइज त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला पाहायला मिळतं. थोड्या प्रमाणात असेल किंवा काहीतरी की पूर्णपणे ते ॲग्रिकल्चरच्या संदर्भातच असेल. ह्या दोन्ही काहीतरी की टर्म असतात ना त्या कशामध्ये येतात तिकडे ॲग्रिकल्चर काहीतरी की होल्डिंगमध्ये. ठीक आहे, सो अगेन ॲग्रिकल्चर होल्डिंग काय आहे आणि काय नाही असं सिम्पली काहीतरी की प्रश्न जो आहे तो विचारला जाईल. आणि खाली काहीतरी की आपल्याला 4 ऑप्शन तिथे दिले जातील आणि असं सांगितलं जाईल की फक्त आणि फक्त काहीतरी की
ॲग्रिकल्चरच्या संदर्भात युटिलाइज होणारी काहीतरी की लँड आहे त्याच्यामध्ये येते. इन पार्शल किंवा काहीतरी की तिकडं होली असणारी तीच फक्त, पार्शल जे आहे ते काहीतरी की त्याच्यामध्ये येणार नाही. तर ती जी स्टेटमेंट असेल ते काहीतरी की चुकीची असणार आहे. पूर्णपणे शेती त्याच्यावरती हे केली जात असेल आणि थोड्या प्रमाणात पण काहीतरी की शेती केली जात असेल ज्या लँडवरती, त्या लँडला काय म्हणलं जातं बेसिकली ऑपरेशनल लँड होल्डिंग. ओके. त्याच्यानंतर सेकंड कन्सेप्ट आहे इथं अगेन तेच सेन्ससच्या संदर्भात, ती म्हणजे ऑपरेटेड एरिया. ओके, ऑपरेटेड एरिया. इट encompasses both cultivated and uncultivated land as long as a portion of it is utilized for agriculture production during the reference period. ओके, ड्युरिंग द रेफरन्स पिरियड. ऑपरेटेड काहीतरी की एरिया म्हणजे बेसिकली काय येतो, याच्यामध्ये एक्झॅक्टली दोन्ही पण येतात. कल्टिवेटेड असणारा लँड आणि काहीतरी की अनकल्टिवेटेड असणारा पण लँड, दोन्ही पण जे पार्ट आहेत ना त्याच्यामध्ये काय केले जातात, कवर केले जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर अगेन व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट आहे तो म्हणजे काहीतरी की इथे थर्ड नंबरचा साईज क्लासेस अँड द साईज ग्रुप. ओके. ॲग्रिकल्चर सेन्सस ज्यावेळेला तिकडं काहीतरी की कंडक्ट केला जातो ना, त्यावेळेला काहीतरी की जे फार्मर्स आहेत ना त्यांचे काहीतरी की जे नंबर आहेत ते कसे केले गेले आहेत तिकडं क्लासवरून काहीतरी तिकडं फिक्स केलेले आहेत आणि सोबतच काहीतरी त्यांच्या ग्रुपवरून काय केलेले आहेत, फिक्स केलेले आहेत. बरोबर. आणि आता हे ग्रुप आणि क्लास असेल हे कसे फिक्स केले गेले आहेत तर काहीतरी की पर्टिक्युलर साईजवरून. मग इथं आपल्याला पाहायला मिळतं पहिल्यांदा मार्जिनल फार्मर्स. ओके, मार्जिनल फार्मर्स. आता हा काय एक काहीतरी की ग्रुप आहे आपण म्हणू आणि तो काहीतरी का क्लासमध्ये येतो. क्लास कोणता तर मार्जिनल फार्मर्स. आता हे कोण आहेत की ज्यांच्याकडे 1 हेक्टरपेक्षा पण काहीतरी तिकडं कमी अशी काहीतरी की जमीन आहे. ओके, दोज आर दी क्लासिफाईड ॲज द मार्जिनल फार्मर्स. ओके. मार्जिनल फार्मर म्हणजे कोण आहेत, ज्यांच्याकडे 1 हेक्टरपेक्षा पण काहीतरी तिकडं कमी जमीन आहे. ओके. दे हॅड पजेस बिलो 1 हेक्टर काहीतरी की लँड. हे कशामध्ये येतात, मार्जिनल फार्मर्समध्ये. त्याच्यानंतर आहेत स्मॉल फार्मर्स. ओके. आता स्मॉल फार्मर्स म्हणजे काहीतरी की दोज हॅव पजेस लँड बिटवीन द 1 or 2 हेक्टर्स. ओके. दोज हू होल्ड लँड इन बिटवीन द 1 and 2 हेक्टर. साधारणतः 1 किंवा काहीतरी की जास्तीत जास्त 2 हेक्टर काहीतरी की अशी ज्यांच्याकडे लँड आहे ना त्यांना काय कॉल केलं जातं ॲज अ स्मॉल फार्मर्स. ओके. लोगो काहीतरी तिकडे शेतकरी असं त्यांना काहीतरी की म्हटलं जातं. त्याच्यानंतर आहे सेमी मीडियम. ओके, सेमी मीडियम. ही झाली पहिली, ही झाली दुसरी आणि ही झाली तिसरं काहीतरी की क्लासिफिकेशन. सेमी मीडियम म्हणजे काहीतरी की ज्यांच्याकडे साधारणतः काहीतरी की दोन ते काहीतरी की 4 हेक्टर लँड आहे असे व्यक्ती. ओके. ज्यांच्याकडे साधारणतः काहीतरी की 2 ते 4 हेक्टर काहीतरी की लँड आहे ते कशामध्ये येतात इकडं सेमी काहीतरी तिकडं मीडियममध्ये. त्याच्यानंतर येतात काहीतरी की बेसिकली मीडियम फार्मर. ओके, मीडियम फार्मर म्हणजे काहीतरी की ज्यांच्याकडे साधारणतः 4 ते काहीतरी की 10 हेक्टर लँड आहे असे व्यक्ती. ओके. 4 ते काहीतरी की 10 एकर लँड आहे ते कशामध्ये येतात बेसिकली तर ते म्हणजे मीडियम फार्मरमध्ये. ओके. त्याच्यानंतर जर आपण तिकडे बघितलं तर काहीतरी की लार्ज फार्मर्स इथे आपल्याला पाहायला मिळतात. ओके, लार्ज फार्मर म्हणजे काहीतरी की कोण असणार आहेत की त्यांच्याकडे साधारणतः 10 हेक्टरपेक्षा काहीतरी की जास्त लँड आहे असे व्यक्ती. ओके. ज्यांच्याकडे काहीतरी तिकडं 10 हेक्टरपेक्षा काहीतरी की जास्त लँड आहे असे व्यक्ती आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतात तर ते म्हणजे काहीतरी तिकडं लार्ज फार्मर्समध्ये. ओके.
ठीक आहे. सो हे झालं काहीतरी की थोडंसं क्लासिफिकेशन बेस्ड ऑन दी साईज आणि त्यांचे काहीतरी की इम्पॉर्टंट असणारे ग्रुप्स. ओके. पहिला आपण इकडे बघितलं काहीतरी की मार्जिनल म्हणजे त्यांना काय म्हणलं जातं, सीमांत शेतकरी, ज्यांच्याकडे काहीतरी की 1 हेक्टरपेक्षा काहीतरी की कमी लँड आहे ते. सेकंड झालं काहीतरी की स्मॉल फार्मर्स. ओके. सेकंड झालं काहीतरी की स्मॉल फार्मर्स म्हणजे ज्यांना काहीतरी की आपण तिकडे काहीतरी की लघु शेतकरी असं काहीतरी की म्हणतो. हे कोणते आहेत तर ज्यांच्याकडे काहीतरी की साधारणतः 1 ते काहीतरी की 2 हेक्टर लँड आहे ते. त्याच्यानंतर काहीतरी की सेमी मीडियम म्हणजे जे काहीतरी की मध्यम आकाराचे नाहीत, त्यांच्यापेक्षा पण काहीतरी की कमी असणारे शेतकरी. हे कोण आहे, ज्यांच्याकडे काहीतरी की 2 ते 4 हेक्टर लँड आहे ते. त्याच्यानंतर काहीतरी की मध्यम शेतकरी येतात, म्हणजेच कोण, ज्यांच्याकडे काहीतरी की 4 ते 10 हेक्टर काहीतरी की लँड आहे. आणि त्याच्यानंतर आपण शेवटची कॅटेगरी बघतो ती म्हणजे काहीतरी की लार्ज फार्मर्स. ओके. मोठे काहीतरी की शेतकरी, मोठे शेतकरी म्हणजे काहीतरी की ज्यांच्याकडे साधारणतः 4 ते काहीतरी की 10 एकरच्या काहीतरी की 10 हेक्टरच्या वरती काहीतरी की ज्यांच्याकडे लँड आहे ते. ओके. अगेन इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे काहीतरी की स्मॉल फार्मर्स. लार्ज फील्ड इज अ कलेक्टिव्ह ॲक्शन मॉडल in which many marginal farmers in an area organize themselves into the group and synchronize as well as the harmonize selected agriculture operation. ओके. सिलेक्टेड ॲग्रिकल्चर ऑपरेशन. आता इथं आपण काहीतरी की क्लासिफिकेशन बघितलं. 4 एरियामध्ये काहीतरी की क्लासिफिकेशन करण्यात आलेले आहेत. ओके. 4 एरियामध्ये क्लासिफिकेशन करण्यात आलेले आहेत. आता इंडियामध्ये जर आपण इकडे बघितलं तर साधारणतः काहीतरी की हे मार्जिनल आणि स्मॉल जे फार्मर्स आहेत ना, यांचे नंबर काहीतरी की इंडियामध्ये खूप आहेत. ओके. यांचे जे नंबर आहेत ना हे इंडियामध्ये खूप आहेत. आणि त्याच्यात जर बघायचं झालं तर साधारणतः काहीतरी इकडं मार्जिनल फार्मर्स आहेत ना ते काहीतरी की सगळ्यात जास्त आहेत. ओके. मग आता मार्जिनल फार्मर म्हणजे काहीतरी की फक्त तिकडं काहीतरी की 1 हेक्टरपेक्षा काहीतरी की कमी त्यांच्याकडे लँड आहे. ऑब्वियसली आता लँड कमी असेल तर त्यांचं जे उत्पादन असतं ते पण कसं असतं तिकडे एकदम कमी असतं. आणि आता याच्यामुळे काय होतं, त्यांना काहीतरी की ओव्हरऑल पूर्ण वर्षभरासाठी आवश्यक असणारं जे उत्पादन आहे ना ते पुरेसं नसतं. सो म्हणूनच इथं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक स्कीम आणली होती. त्या स्कीमलाच काय म्हणलं गेलं होतं, स्मॉल फार्मर्स लार्ज फील्ड. ओके. स्मॉल फार्मर्स लार्ज फील्ड SFLF. ओके. SFLF. आता याच्यामध्ये काय केलं होतं, असे जे काहीतरी की बेसिकली मार्जिनल फार्मर्स असतात ज्यांच्याकडे काहीतरी की बिलो 1 हेक्टर काहीतरी की लँड आहे, हे काय करतील, सगळे असे एकत्र येतील. म्हणजे 10-20 जण काहीतरी की एकत्र येतील आणि त्यांची एकत्रित काहीतरी की असे ॲग्रिकल्चरचे काहीतरी की जे ऑपरेशन असतील किंवा काहीतरी जे कामं असतील ना ते एकत्रित केले जातील. ज्याच्यामुळे काय होईल, उत्पादन असेल ते काहीतरी थोडंसं जास्त होईल. बरोबर. त्याच्यासोबतच काहीतरी इकडं त्याचा जो हे असेल ड्रॉबॅक असेल किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून तिकडे कोणत्या तरी काहीतरी की संकट काळात तिकडे फक्त एका शेतकऱ्याला काहीतरी की त्रास जो असेल तो सहन करायला लागणार नाही. म्हणजेच काहीतरी की बेसिकली आपण त्याला हे म्हणू, संकट असेल ते काहीतरी असे विभागले जातील आणि त्याच्यामुळे त्रास असेल तो काहीतरी की सगळ्यांना कमी होईल. त्याच्यासाठीच ही जी स्कीम होती ती काहीतरी की आणण्यात आलेली होती. आणि 2023च्या UPSCमध्ये याच्यावरती काहीतरी काही प्रश्न देखील विचारला गेलेला आहे. आणि इवन IBPSच्या ज्या काहीतरी की डिफरंट एक्झाम होते, बँकिंगच्या डिफरंट एक्झाम होते ना त्या ठिकाणी देखील हा जो प्रश्न होता ना तो विचारला गेलेला होता. ठीक आहे. पुढे बघूया. टर्मिनॉलॉजी रिलेटेड टू क्रॉपिंग. ओके. टर्मिनॉलॉजी रिलेटेड टू द क्रॉपिंग. पिकं पिकं जी काहीतरी की डिफरंट तिकडे घेतली जातात किंवा काहीतरी की पीक उत्पादन आहे वेगवेगळ्या प्रकारे काहीतरी की जे घेतलं जातं त्याच्या संदर्भात डिफरंट काहीतरी की टर्मिनॉलॉजी आहेत ना ते आपल्याला इथे पाहायला मिळतात. सो त्या साधारणतः काहीतरी घेतं आपण इथे पाहूया. सो पहिली जर इथं आपण काहीतरी की टर्मिनॉलॉजी बघितली इथं आपल्याला पाहायला मिळते ती आहे क्रॉपिंग इंटेन्सिटी. ओके. क्रॉपिंग इंटेन्सिटी. सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं इथं कन्सेप्ट ज्या आहेत ना त्या काहीतरी की थोड्याशा इम्पॉर्टंट बनतात. कन्सेप्टवरती काहीतरी की सरळ जो प्रश्न आहे ना तो विचारला जातो. सो त्याच टाईपचा काहीतरी की पहिला पॉईंट इथं आपल्याला पाहायला मिळतो म्हणजेच काहीतरी की कन्सेप्ट. तर बेसिकली हे काय आहे. ओके. क्रॉपिंग इंटेन्सिटी म्हणजे काहीतरी की काय असते बेसिकली. सो इट इज द नंबर ऑफ क्रॉप्स. ओके. नंबर ऑफ क्रॉप्स कल्टिवेटेड इन पीस ऑफ लँड पर annum. ओके. Number of crops cultivated in a
पीस ऑफ लँड पर ॲनम. ओके, पर ॲनम. एका वर्षाच्या काहीतरी की आत, ओके, एका वर्षाच्या आतमध्ये एक काहीतरी की पीस ऑफ लँड आहे. मग आपण काहीतरी की पकडू साधारण तिथं 1 एकर काहीतरी की शेती आहे. या शेतीमध्ये आपण काहीतरी की किती प्रकारचे आणि किती नंबरचे काहीतरी की क्रॉप आपण तिथे कल्टिवेट करतो किंवा काहीतरी की उत्पादन घेतो, यालाच काय म्हणलं जातं बेसिकली क्रॉपिंग इंटेन्सिटी. ओके, यालाच काय म्हणतो आपण तिकडे क्रॉपिंग इंटेन्सिटी. सो इंडियामध्ये जर बघितलं आपण इकडे क्रॉपिंग इंटेन्सिटी, सो रेनफेड एरिया आणि त्याच्यानंतर काहीतरी की तिकडे इरिगेटेड काहीतरी की एरिया असेल, त्या ठिकाणी क्रॉपिंग इंटेन्सिटी जी आहे ना ती थोडीशी आपल्याला मीडियम लेवलची पाहायला मिळते. आणि ज्या ठिकाणी पूर्णपणे काहीतरी की ॲग्रिकल्चर बेस्ड लँड आहे ना, इरिगेटेड बेस्ड काहीतरी की लँड आहे, त्या ठिकाणी मात्र क्रॉपिंग इंटेन्सिटी जी आहे ना ती थोडीशी जास्त आपल्याला पाहायला मिळते. ओके, मग आता इथे क्रॉपिंग इंटेन्सिटीमुळेच काहीतरी की आपल्याला सीझन जे आहेत ना ते पाहायला मिळतात. मग तो कोणता आहे? खरीप असेल, ओके, रब्बी असेल, आणि या दोघांच्या काहीतरी की मधला जो सीझन असेल, साधारणतः काहीतरी की त्याला आपण फ्रूटच्या संदर्भात म्हणतो, हंगामी सीझन असतो, तो तिथं आपल्याला काहीतरी की पाहायला मिळतो. बरोबर. आता एका वर्षामध्ये काहीतरी की बेसिकली हे 3 काहीतरी की सीझन असतात. कशा संदर्भात? तर ते क्रॉपिंगच्या संदर्भात, राईट. आणि काय म्हणू आपण त्याला, त्या पिरियडमध्ये काहीतरी की ती जी पिकं असतात एका वर्षामध्ये त्या जमिनीच्या काहीतरी की एका तुकड्यावरती, म्हणजेच किती, हा 1 एकरचा काहीतरी का जो लँड आहे इथे घेतले जातात. ठीक आहे. नंबर ऑफ क्रॉप्स कल्टिवेटेड इन अ पीस ऑफ लँड पर ॲनम, राईट. त्याच्यानंतर पुढे बघूया, पुढे सेकंड नंबर क्रॉपिंग पॅटर्न. ओके, नेक्स्ट इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी आहे ॲग्रिकल्चर संदर्भात, ती म्हणजे काहीतरी की क्रॉपिंग पॅटर्न. ओके, हे काय असतं बेसिकली, डिफरंट क्रॉप्स ग्रो ग्रो इन ॲन एरिया ॲट पर्टिक्युलर पॉईंट ऑफ टाईम. ओके, ॲट पर्टिक्युलर टाईम ऑफ टाईम. वेगवेगळ्या प्रकारचे काहीतरी की पिकं जी असतात ती काहीतरी की वेगवेगळ्या सीझनमध्ये किंवा काहीतरी की वेगवेगळ्या टाईममध्ये घेतली जातात. यालाच काय म्हणलं जातं? क्रॉपिंग पॅटर्न. ओके, यालाच काय म्हणलं जातं? क्रॉपिंग पॅटर्न. मग फॉर एक्झाम्पल काहीतरी की आता जर आपण इकडे बघितलं तर खरीप पिकं जी आहेत ती काहीतरी की सुरू झालेली आहेत. म्हणजे काय, जी पावसाच्या पाण्यावरती आधारित असतात किंवा काहीतरी की जी पावसाच्या याच्यावरती बेस्ड ऑन दी काहीतरी तिकडं आपण म्हणून तिकडं मान्सून जी शेती केली जाते त्याला काहीतरी की खरीप शेती म्हटली जाते. मग आता साधारणतः मे ते काहीतरी की जूनच्या दरम्यान काय केलं आता, हे बियाणं जे असतात किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून पेरणी जी असते ना ती केली जाते, राईट. आणि त्याच्यानंतर काहीतरी की पूर्ण शेती जी असते काहीतरी की उगवते किंवा काहीतरी की मोठी होतात पिकं. आणि साधारणतः पुढे आपण बघतो ह्याच्यामध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये ती जी पिकं असतात ना त्यांची कापणी तिकडे केली जाते. ओके, हा काय झाला बेसिकली तिकडं क्रॉपिंग पॅटर्न झाला. त्या पर्टिक्युलर काहीतरी की पिरियडमध्ये जी पिकं असतात ती काहीतरी की उगवली जातात आणि त्यांची काहीतरी की उत्पादनं जास्त ती घेतली जातात. ठीक आहे. तेच आपण रबीमध्ये बघितलं, म्हणजेच काहीतरी तिकडं साधारणतः काहीतरी की थंडीमध्ये घेतली जाणारी पिकं. बरोबर. मग हरभरा असेल, गहू असेल, ते काहीतरी की तिकडं मोस्ट डॉमिनेटेड काहीतरी की क्रॉप आहे जे रब्बी काहीतरी की सीझनमध्ये घेतली जातात. सो तो काहीतरी की बेसिकली क्रॉपिंग पॅटर्न होतो. ओके, ही झाली काहीतरी की सेकंड इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी. थर्ड आहे मल्टिपल क्रॉपिंग. ओके, थर्ड आहे मल्टिपल क्रॉपिंग. आता इथे थोडंसं काहीतरी की कन्फ्युजन होऊन जातं बरं का. मिक्स क्रॉपिंग आणि काहीतरी की मल्टिपल क्रॉपिंग, दोघं जर इकडे बघितले ना आपण तर काहीतरी की हे दोन्ही सेपरेटली किंवा काहीतरी की वेगवेगळे असे आपल्याला पाहायला मिळतात. ओके, मिक्स क्रॉपिंग आणि काहीतरी की मल्टिपल क्रॉपिंग. मल्टिपल क्रॉपिंग बेसिकली काय असतं, ग्रोविंग मोर दॅन 2 क्रॉप्स इन पीस ऑफ लँड इन अ पर इयर इन ऑर्डरली सक्सेशन. ओके, इन ऑर्डरली सक्सेशन. मल्टिपल क्रॉपिंगमध्ये काय केलं जातं की एका वर्षामध्ये 2 ते 3 पिकं घेतली जातात एकाच काहीतरी की शेतीमध्ये. ओके, एकाच शेतीमध्ये. मग फॉर एक्झाम्पल काय की आपण पकडलं खरीप सीझन आहे. खरीप सीझनमध्ये आपण तिकडे काय घेऊ, सोयाबीन असेल किंवा काहीतरी की इतर तृणधान्य असतात. मग ती गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, मका असेल. ओके, ही आपण काय करतो बेसिकली इकडं खरीप पीक सीझनमध्ये काहीतरी की घेतो. म्हणजे जून जुलैला त्यांची पेरणी करतो, मे जूनला काहीतरी की पेरणी करतो आणि ऑक्टोबरपर्यंत काहीतरी की त्यांची कापणी जी असते ती काहीतरी की केलेली असते. त्याच्यानंतर रब्बी सीझन येतो आणि रब्बी सीझनमध्ये आपण काय करतो, तिकडं गहू असेल आणि त्यासोबतच काहीतरी की चणा असेल, यांचं काहीतरी तिकडं पेरणी करतो आणि साधारणतः फेब्रुवारी मार्च, ओके, या पिरियडमध्ये काय करतो आपण त्यांची कापणी करतो. सो यालाच काय म्हटलं जातं बेसिकली मल्टिपल क्रॉपिंग. म्हणजेच काय तर की एका वर्षामध्ये
एकापेक्षा काहीतरी की किंवा काहीतरी की दोनपेक्षा जास्त जी पिकं असतात ना ती एका पाठोपाठ एक काहीतरी की घेतली जातात. ह्याला काय म्हटलं जातं? मल्टिपल क्रॉपिंग. आणि तेच जर आपण इकडं मिक्स क्रॉपिंग जर बघितलं, मिक्स क्रॉपिंग म्हणजे काय असतं? इट इज ऑल्सो नोन ॲज द पॉलिकल्चर. ओके, मिक्स क्रॉपिंगलाच काय म्हणलं जातं? पॉलिकल्चर. अ टाईप ऑफ ॲग्रिकल्चर that involve planting two or more plants simultaneously at the same field interdigiting the क्रॉप्स. ओके, इंटरडिजिटिंग द क्रॉप्स. आता इथं मल्टिपल क्रॉपिंगमध्ये काय बघितलं आपण? एका वर्षामध्ये एका पाठोपाठ एक अशी दोन पिकं घेतलेली आहेत. आणि मिक्स क्रॉपिंगमध्ये काय केलं जातं की एकाच वेळेला सायमल्टेनियस म्हणजे एकाच सीझनमध्ये दोन पिकं असतात ती काहीतरी की सेम लँडवरती काहीतरी की घेतली जातात. मग ती कशी? फॉर एक्झाम्पल आता एप्रिल आणि काहीतरी की मे आणि काहीतरी की जूनच्या त्या दरम्यामध्ये ऊसाची काहीतरी की लागवड जी असते ना ती काहीतरी की केली जाते, लागवड म्हणलं जातं त्याला. ओके, आणि त्याच्यासोबतच काहीतरी की भुईमुग असते. ओके, त्याच्यानंतर काहीतरी की आपण त्याला बघतो डाळी असतात, त्या देखील काहीतरी की त्याच पिरियडमध्ये लावल्या जातात. किंवा इतर पालेभाज्या असतात ना त्या पण काय केल्या जातात? तिथेच लावल्या जातात. म्हणजे एकाच काहीतरी की वेळी किंवा काहीतरी की सेम पिरियडमध्ये दोन पिकं असतात ना ती काय केल्या जातात? एकाच ठिकाणी लावली जातात. ओके, याला काय म्हटलं जातं? बेसिकली मिक्स कल्चर किंवा काहीतरी मिक्स क्रॉपिंग किंवा काहीतरी की पॉलिकल्चर. ओके, याला काय म्हटलं जातं? मिक्स क्रॉपिंग किंवा काहीतरी की पॉलिकल्चर. ठीक आहे. सो हा बेसिकली काहीतरी की डिफरन्स होतो दोघांच्यामध्ये, मल्टिपल क्रॉपिंगमध्ये आणि काहीतरी की मिक्स क्रॉपिंगमध्ये. राईट. त्याच्यानंतर आहे इंटरक्रॉपिंग. ओके, इंटरक्रॉपिंग म्हणजे काय असतो? ग्रोविंग टू ऑर मोर क्रॉप्स सायमल्टेनियसली विथ डिस्टिंक्ट रॉ अरेंजमेंट ॲट द सेम फील्ड ॲट सेम टाईम. ओके, ॲट द सेम फील्ड ॲट सेम टाईम. इथे इंटरक्रॉपिंगमध्ये पण काहीतरी की सेम मिक्स क्रॉपिंगसारखीच काहीतरी टेक्निक असते. मात्र एक इम्पॉर्टंट पॉईंट असतो विच इज अ डिस्टिंग्विश इन बिटवीन द इंटरक्रॉपिंग अँड द मिक्स क्रॉपिंग. दोघांच्यामध्ये काहीतरी काही सेपरेशन बनवतं. ते कशा प्रकारे? इंटरक्रॉपिंगमध्ये काय केलं जातं की सेम पिकं असतात ती काहीतरी की एकाच वेळी घेतल्या जातात सेम पिरियडमध्ये. मात्र तिथे काहीतरी की बेसिकली मध्ये जो डिफरन्स असतो तो काय असतो? तर काहीतरी की अरेंजमेंट. ओके, अरेंजमेंट म्हणजे काहीतरी की एक जो बांध असेल किंवा एक जी ताल असेल ना, ह्या ठिकाणी आपण म्हणू ऊस उगवला गेलेला आहे. दुसरा जो इथला ताल असेल याच्यावरती काय असेल? एखादी भाजी असेल किंवा काहीतरी की आपण म्हणू भुईमुग असेल. नंतर इथं ऊस असेल, नंतर इथं काय असतं? बेसिकली हे असतो, भुईमुग असतो. ओके, याला काय म्हटलं जातं? इंटरक्रॉपिंग. ओके, याला काय म्हटलं जातं? इंटरक्रॉपिंग. तेच जर आपण काहीतरी इकडे मिक्स क्रॉपिंगमध्ये बघितलं तर इथं कसं असतं? बेसिकली एक ऊस असतो, एक भुईमुग असतो, एक ऊस असतो, एक भुईमुग असतो. आणि अशी काहीतरी की अरेंजमेंट असते ती काहीतरी की केलेली असते अल्टरनेटिव्हली. इंटरक्रॉपिंगमध्ये जी अरेंजमेंट असते ती कशी असते? रॉची. ओके, एक ऊस असेल. ओके, एक इथं काहीतरी की भुईमुग असेल, नंतर इथं ऊस असेल, नंतर इथं काय असणार आहे? भुईमुग असणार आहे. अशा प्रकारे याला काय म्हटलं जातं? इंटरक्रॉपिंग. मिक्स क्रॉपिंगमध्ये एका पाठोपाठ एक अशा प्रकारे. ठीक आहे. त्याच्यानंतर काही इम्पॉर्टंट काहीतरी की ॲग्रिकल्चर आणि सोबतच काहीतरी की सॉईल कन्झर्वेशनच्या संदर्भात काहीतरी की यूज केले जाणारे टेक्निक्स. ओके, आणि अगेन त्या काहीतरी की कन्सेप्ट पण बनतात. प्रश्न जे आहेत त्याच्यावरती सातत्याने काहीतरी की विचारले गेलेले आहेत. हे काय आहेत? फर्स्ट ऑफ ऑल स्ट्रीप क्रॉपिंग अँड सेकंड वन इज द काउंटर बॉन्डिंग. ओके, काउंटर बॉन्डिंग. ओके,
ठीक आहे, पुढे बघूया. ॲग्रिकल्चरच्या संदर्भात असणाऱ्या आणि सोबतच काहीतरी की थोडंसं सॉईल कन्झर्वेशनसाठी काहीतरी की तिकडे यूज केल्या जाणाऱ्या टेक्निक आहेत. एक म्हणजे काहीतरी की स्ट्रीप क्रॉपिंग असेल आणि दुसरे काहीतरी की काउंटर बंडिंग असेल. ओके, स्ट्रीप क्रॉपिंग म्हणजे काय असते? इन दिस क्रॉप और इन दिस क्रॉपिंग cultivated in a alternate strip which are parallel to each other on the same piece of land. Okay, same piece of land. असं साधारणतः काहीतरी की बेसिकली एरिया असतो एलिव्हेटेड असणारा किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून थोडासा उतरतं किंवा काहीतरी की चढता. सो या ठिकाणी काय केलं जातं बेसिकली किंवा काहीतरी की आपण असं म्हणू शकतो स्ट्रिप. ओके, जमिनीमध्ये काहीतरी की किंवा जमिनीवरती अशा स्ट्रिप क्रॉपिंग असतात त्या काहीतरी की केल्या जातात. एक जागा किंवा काहीतरी की थोडासा काहीतरी की सेम आकाराचा काहीतरी की जागा असते ती काहीतरी की एकमेकांच्या मध्ये अशी सोडलेली असते. अशा प्रकारे याला काय म्हणलं जातं? स्ट्रीप क्रॉपिंग. इथं पाण्याला काहीतरी की येण्या जाण्यासाठी जागा ठेवलेली असते इथल्या मधल्या पिरियडमध्ये, सॉरी मधल्या काहीतरी की पॅसेजेसमध्ये. आणि इथं इथं बेसिकली काय असतात ते काहीतरी की पिकं जे असतात ना ती घेतली जातात. याच्यामुळे काय होतं? सेम अमाऊंटमध्ये दोन्ही साईडनी पिकांची जी मुळं असतात ना त्यांना काय केलं जातं? एकतर काहीतरी की तिकडं जे आवश्यक असणारी जी खतं असतात त्यांचा पुरवठा केला जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे काहीतरी की अगेन सेम तेच पाणी जे असेल त्याचं पण काहीतरी की तिकडं इक्वल अमाऊंटमध्ये काहीतरी की जो सप्लाय असेल तो काहीतरी की क्रॉप जे असतात त्यांना केला जातो. ठीक आहे, त्याच्यानंतर काउंटर बंडिंग. ओके, काउंटर बंडिंग. तर ही बेसिकली काहीतरी की क्रॉपिंग कुठे केली जाते? सो प्लांटिंग और प्लगिंग अक्रॉस द स्लोप फॉलोइंग इट्स elevation just like the counter lines and that create water break which reduce formation of rills as well as the gulling during the time of heavy water runoff. Okay, during the time of heavy water runoff म्हणजे काय? अशा प्रकारची काहीतरी की शेती असते किंवा क्रॉपिंग असते ती कुठे केली जाते? अशा टाईपचं काहीतरी की बेसिकली ज्या ठिकाणी स्लोप क्रिएट झाला गेलेला असतो ना त्या ठिकाणी. सो इथं काय केलं जातं? अशा प्रकारचे खंदक असतात ना ते खणले जातात. ओके, अशा प्रकारचे खड्डे असतात ना ते खणले जातात आणि ह्या ठिकाणी काय केलं जातं? बेसिकली शेतीची काहीतरी तिकडं पेरणी जी असेल ती केली जाते किंवा पिकांची काहीतरी की पेरणी असते ना की अशा काहीतरी की खड्ड्यामध्ये केली जाते. मग आता याचा फायदा काय होतो? एकतर काहीतरी की ज्यावेळेला पाऊस खूप पडतो या एरियामध्ये सो इथून पाऊस काहीतरी की खाली वाहतो किंवा पावसाचं पाणी जे असतं ना ते खाली वाहत असताना काय होतं? बेसिकली सॉईल इरोजन होत असतं. सॉईल इरोजन म्हणजे काहीतरी की जमिनीचं काहीतरी की तिकडं उत्खनन होतं आणि काहीतरी की उत्खनन झालेली जी माती असते ना ती पावसाच्या पाण्याद्वारे तिकडं वाहून नेली जाते. त्याला सॉईल इरोजन म्हणतात. याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतो? तिथे रील्स किंवा काहीतरी की गलीज जे असतात ना ते क्रिएट होतात. म्हणजे अशा काय म्हणू आपण त्याला अरुंद आकाराच्या किंवा काहीतरी की अशा मोठ्या प्रमाणाच्या काहीतरी की साईजच्या काय होतात तिकडं खड्डे असे पडत जातात. ओके, पाट असतात ना पाण्यासारखे ते पडतात तिथं आणि याच्यामुळे काय होते? जमीन असते ती काहीतरी की फुटते आणि माती जी असते ती काहीतरी की वाहून जाते. सो हे सगळंच काहीतरी की कुठेतरी अवॉइड करण्यासाठी इथे काउंटर बॉन्डिंग असते ती काय केली जाते? अशा स्लोप किंवा काहीतरी तिकडे जे एलिव्हेशन असतं ना त्या ठिकाणी यूज केली जाते. बरोबर, मुबलक प्रमाणात पाणी मिळतं आणि सोबत म्हणजे काहीतरी तिकडं मातीची जी काहीतरी तिकडे झीज आहे ती पण इकडे थांबवली जाते. आणि अगेन व्हेरी इम्पॉर्टंट हे रन ऑफ वॉटर होणार जे असतं पावसाचे जे पाणी जे असतं तिकडं काहीतरी की रन ऑफ होतं म्हणजेच काहीतरी की वाहून जातं. हे पाणी देखील काहीतरी की अशी शेतीमुळे तिकडं अडवलं जातं आणि काहीतरी की तिकडं जिरवलं जातं. ओके, पाणी जे असतं ते काहीतरी की अडवलं पण जातं आणि तिकडे जिरवलं पण जातं काउंटर काहीतरी की बंडिंगमुळे. ठीक आहे, सो ह्या झाल्या काहीतरी की इम्पॉर्टंट असणाऱ्या टर्मिनॉलॉजी असोसिएटेड विथ द क्रॉपिंग. याच्यामध्ये आपण इकडे बघितलं क्रॉपिंग इंटेन्सिटी, सेकंड बघितलं क्रॉपिंग पॅटर्न, थर्ड बघितलं मल्टिपल क्रॉपिंग, फोर्थ बघितली इंटर क्रॉपिंग, त्याच्यानंतर मिक्स क्रॉपिंग बघितली, त्याच्यानंतर स्ट्रीप क्रॉपिंग बघितली आणि त्याच्यानंतर काहीतरी की काउंटर बंडिंग इथे आपण काहीतरी की बघून घेतली. नाव लेट सी फार्मिंग सिस्टम्स. ओके, फार्मिंग सिस्टम्स आता हे आपण थोड्याशा काहीतरी की इम्पॉर्टंट म्हणतात बरं का. फार्मिंग सिस्टम फर्स्ट ऑफ ऑल इथं आपल्याला पाहायला मिळते वेटलँड फार्मिंग. तर फार्मिंग सिस्टम म्हणजे काय? आता आपण इकडे बघितल्या शेती जे असतात त्या काहीतरी की शेतीची पेरणी जी असते किंवा काहीतरी की उत्पादन जे असतं ते कोणत्या प्रकारे घेतलं जातं. इथे मात्र आता आपल्याला काय बघायचं आहे फार्मिंग सिस्टममध्ये की शेती जी आहे ती काहीतरी की एक्झॅक्टली कुठं घेतली जाते आणि कोणत्या एरियामध्ये घेतली जाते आणि त्या एरियाच्या बेसवरती काय केलं गेलेलं आहे तिकडं फार्मिंग सिस्टम जे आहे ते काय केलेल्या आहेत क्लासिफाईड केलेल्या आहेत किंवा डिवाइड केलेल्या आहेत. ओके, सो पहिलं जर इथं आपण बघितलं तर इथं आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे वेटलँड फार्मिंग.
ओके, वेटलँड फार्मिंग. वेटलँड फार्मिंग म्हणजे काय असणार आहे, असा शेतीचा प्रकार असतो किंवा काहीतरी की सॉईल असते. सॉईल फ्लडेड और इरिगेटेड लेक, पाउंड, कॅनल और लँड इज ऑलवेज द सबमर्ज कंडिशन. ओके, अशा प्रकारची काहीतरी की जमीन असते किंवा काहीतरी की माती असते जी नेहमीच काय असते, तिकडं काहीतरी की पाण्याच्या संपर्कात असते किंवा काहीतरी की पाण्याच्या अंतर्गत असते. यालाच काय आपण बेसिकली म्हणतो काहीतरी की वेटलँड्स. ओके, जिथं पाणी जे असतं ना ते काहीतरी की सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. मग तुम्ही जर बघितलं साधारणतः काहीतरी की डेल्टा असेल, ओके, डेल्टा असेल किंवा काहीतरी की जे पॉइंट्स असतात ना त्या ठिकाणी पाणी जे असतं ते काहीतरी की सातत्याने त्या जमिनीला मिळत असतं. या ठिकाणी जी काहीतरी की क्रॉपिंग किंवा काहीतरी की जी शेती केली जाते ना याला काय म्हणलं जातं, वेटलँड क्रॉपिंग. ओके, याला काय म्हणलं जातं, वेटलँड क्रॉपिंग. तर याला साधारणतः काहीतरी की तुम्ही वेटलँड जे असतात याच्या संदर्भात काहीतरी की कन्फ्यूज करून घेऊ नका किंवा कम्पेअर करू नका. ओके, वेटलँड म्हणजे काहीतरी की बेसिकली समुद्राचं आणि नदीचं पाणी जे असतं ते एका क्षेत्रामध्ये किंवा काहीतरी की जंगल भागामध्ये आत आलेलं असतं आणि त्या ठिकाणी काहीतरी की तिकडं हे म्हणून आपण त्याला काय वेटलँड जे असतात ते काहीतरी की क्रिएट झालेले असतात. ठीक आहे. सो ही त्या टाईपची काहीतरी की शेती नसते, बरोबर. दुसरी टाईप आहे ती म्हणजे काहीतरी किंवा सिस्टम आहे ड्राय लँड फार्मिंग. ओके, ड्राय लँड फार्मिंग. ड्राय लँड फार्मिंग म्हणजे काहीतरी की प्रॅक्टिस ऑफ क्रॉप प्रोडक्शन एंटायरली डिपेंडिंग अपॉन द रेनफॉल. ओके, रेनफॉल अँड मॉइश्चर कन्झर्व इन द सॉईल. ओके, मॉइश्चर्स कन्झर्व इन दी सॉईल. ओके, अशा प्रकारची काहीतरी की शेती असते बेसिकली जी टोटली कशावरती डिपेंड असते, तर ती म्हणजे काहीतरी की रेनफॉलवरती किंवा पावसाच्या काहीतरी की पाण्यावरती हे कशी असते, पूर्णपणे अवलंबून असते. आपण काहीतरी की म्हणू शकतो, आता सुरुवातीलाच काहीतरी आपण इकडे बघितलं तर साधारणतः काहीतरी की 65% जी भारतामधली काहीतरी की शेती आहे ती कशावरती अवलंबून आहे, पावसाच्या काहीतरी की पाण्यावरती. ओके, पावसाच्या पाण्यावरती. आणि अशा प्रकारचे काहीतरी की जी शेती असते ते नंतर काहीतरी की मॉइश्चर जे असतात जे जमिनीमध्ये काहीतरी की ट्रॅप झालेले असतात त्याच्यावरती पण काहीतरी की डिपेंड असते. त्याला काय म्हणलं जातं इकडं, ड्रायलँड फार्मिंग. ओके, ड्रायलँड फार्मिंग. आणि इंडियामध्ये जर बघितलं हिचा जो नंबर आहे ड्रायलँड फार्मिंगचा तो सगळ्यात कसा आहे तिकडं जास्त आहे. ओके, सगळ्यात जास्त आहे. नेक्स्ट सिस्टम आहे रेनफेड. ओके, रेनफेड फार्मिंग. रेनफेड फार्मिंग म्हणजे बेसिकली काय असणार आहे, अ क्रॉप प्रोडक्शन इन एरिया वेअर रेनफॉल इज मोर दॅन 750 मिलीमीटर. ओके, रेनफॉल इज मोर दॅन द 750 मिलीमीटर. आता पहिल्या याच्यामध्ये आपण इकडं काय बघितलं ड्रायलँड फार्मिंगमध्ये की शेती जी असते ती कशावरती एंटरली कशावरती डिपेंड असते, रेनफॉलवरती. मात्र रेनफेड फार्मिंग असते ती काय असते, ज्या ठिकाणी शेती जी असते ना ज्या ठिकाणी काहीतरी की पाऊस असतो तो साधारणतः काहीतरी की 750 मिलीमीटरपेक्षा काहीतरी की जास्त होत असतो, त्या शेतीला काय म्हणलं जातं, रेनफेड फार्मिंग. मग फॉर एक्झाम्पल काहीतरी की आपण म्हणू शकतो याचा भाताची जी शेती असते राईस, ही जी शेती असते ती कशामध्ये येते बेसिकली रेनफेड फार्मिंगमध्ये. ओके, रेनफेड फार्मिंगमध्ये. कारण का भाताच्या शेतीला किंवा काहीतरी की याच्या तांदळाच्या काहीतरी की शेतीला आवश्यकता कशाची असते, तर ती म्हणजे काहीतरी की पाण्याची. ओके, कंटिन्युअसली काहीतरी की पाणी तिकडं काहीतरी की मिळणं आवश्यक असतं. आणि आता एवढ्या मोठ्या प्रमाणात काहीतरी की पाणी जे असतं ते कशातून मिळत असतं आपल्याला, पावसाच्या काहीतरी की तिकडं येण्याने किंवा काहीतरी की पावसाच्या पडण्याने. ओके, आणि साधारणतः किती असते, मोर दॅन 750 मिलीमीटर. राईट. सो ह्या शेतीला काय म्हटलं जातं तिकडं रेनफेड फार्मिंग. ओके, याला काय म्हटलं जातं, रेनफेड फार्मिंग. आणि अगेन व्हेरी इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे काहीतरी की इकडं मिक्स फार्मिंग. ओके, मिक्स फार्मिंग. आता इथं अजून काहीतरी की कन्फ्युजन होतं ते म्हणजे काय, आत्ताच इथं आपण बघितलं होतं मल्टिपल क्रॉपिंग आणि काहीतरी की मिक्स क्रॉपिंग. ओके, मिक्स क्रॉपिंग. आता मिक्स क्रॉपिंग जे आहे ती इथं काहीतरी की वेगळी आहे मिक्स फार्मिंगपेक्षा. ठीक आहे, इथं काय आहे, मिक्स फार्मिंग आहे आणि आपण काय बघितलेलं आहे, मिक्स क्रॉपिंग. बरोबर. मिक्स फार्मिंग म्हणजे बेसिकली काय असते, सो इट इज द सिस्टम ऑफ फार्मिंग
particularly farm which include crop production, raising livestock, poultry, fishery, as well as the beekeeping. Okay, as well as the beekeeping. यालाच काय म्हणलं जातं, मिक्स फार्मिंग. मिक्स फार्मिंग म्हणजे काहीतरी की असे असते ज्या ठिकाणी शेती केली जाते, म्हणजेच पिकं जे असतात त्यांचं उत्पादन घेतलं जातं, त्याच्यासोबतच रेझिंग लाईव्ह स्टॉक म्हणजेच काहीतरी की बेसिकली जे गुरेढोरे असतात त्यांना पण काहीतरी तिकडं वाढवलं जातं, त्यांच्यातून पण काहीतरी उत्पादन घेतलं जातं. पोल्ट्रीज असतील, पोल्ट्रीज म्हणजे काहीतरी तिकडं चिकन असेल किंवा काहीतरी की इतर काही पोल्ट्रीज असतील, त्यांचं लार्ज अमाऊंटमध्ये प्रोडक्शन घेतलं जात असेल, किंवा त्याच्यासोबतच काहीतरी तिकडं मत्स्य उत्पादन असेल आणि त्यासोबतच काहीतरी तिकडं बी किपिंग म्हणजेच काहीतरी की मधाचं उत्पादन असेल, ते देखील काहीतरी की घेतलं जातं. या सगळ्याला काय म्हणलं जातं बेसिकली मिक्स फार्मिंग. ओके, या सगळ्याला काय म्हणलं जातं मिक्स फार्मिंग. तेच आपण काहीतरी की मिक्स क्रॉपिंग काय बघितलं होतं बेसिकली, की एका सेम पीस ऑफ लँडवरती काय केलं जातं तिकडं एकाच वेळेला काय केलं जातं, दोनपेक्षा काहीतरी की जास्त जी पिकं आहेत ना ती घेतली जातात. याला काय म्हणतो आपण मिक्स क्रॉपिंग. आणि मिक्स फार्मिंग म्हणजे काहीतरी की बघतो आपण इकडं शेतीसोबतच काहीतरी की इतर काहीतरी की शेतीशी संबंधित असणारे जे उत्पादनं आहेत ना ती पण घेतली जातात. ओके, ती पण उत्पादनं आहेत ती काहीतरी की घेतली जातात. याला काय म्हणलं जातं मिक्स फार्मिंग. ठीक आहे. सो या झाल्या इम्पॉर्टंट काहीतरी की फार्मिंग सिस्टम. ओके, या काय तिकडे इम्पॉर्टंट फार्मिंग सिस्टम आपल्याला पाहायला मिळतात. नाव लेट्स सी इरिगेशन. ओके, इरिगेशन. So in context of the India's agriculture, so more than 70%, okay, more than 17% of the world population, and we have already 4% of the world's water resources. Okay, पूर्ण जगाच्या संदर्भात जर काहीतरी की आपण इकडे डिस्कस केलं तर सगळ्या जगाचे काहीतरी की 17% जी पॉप्युलेशन आहे ना ती कुठे आपल्याला पाहायला मिळते, भारतामध्येच काहीतरी की ते सिच्युएटेड आहे. ओके, जगाच्या म्हणजे 100% जे काही पॉप्युलेशन आहे ना त्याच्यातलं 17% पॉप्युलेशन आहे ते भारतामध्येच काहीतरी की सिच्युएटेड आहे. आणि तेच इथे जर आपण बघितलं साधारणतः काहीतरी की जगाचं तिकडं काय म्हणू आपण त्याला गोड्या पाण्याचं किंवा काहीतरी की पिण्याच्या पाण्याचे जे रिसोर्सेस आहेत ना त्याच्यामध्ये साधारणतः काहीतरी की 4% रिसोर्सेस आहेत ते काहीतरी तिकडं लाभलेले आहेत. ओके, वी हॅव अ बेअरली 4% ऑफ द वर्ल्ड्स वॉटर रिसोर्सेस. म्हणजे जगाचे काहीतरी की जे 100% वॉटर रिसोर्सेस आहेत ना त्याच्यातले फक्त काहीतरी की 4%च काहीतरी तिकडं वॉटर रिसोर्सेस ते काहीतरी की इंडियाला लाभलेले आहेत. सो त्याच्यामुळेच थोडंसं काहीतरी की आपली वल्नरेबिलिटी जी आहे वॉटरच्या संदर्भात ती जास्त आहे. ओके, सो म्हणूनच इरिगेशन वॉटर काहीतरी की प्रोडक्टिव्हिटी आहे त्याच्या संदर्भातला जर रेशो बघितला आपल्याला तर तो थोडासा काहीतरी की इम्पॉर्टंट असा पाहायला मिळतो. सो रेशिओ ऑफ द क्रॉप ऑफ आउटपुट टू इरिगेशन वॉटर इज अप्लाइड. ओके, वॉटर इज अप्लाइड. आता पॉप्युलेशन जास्त आहे, जागा जास्त आहे किंवा काहीतरी तिकडं ॲग्रिकल्चरची काहीतरी की तिकडे डिपेंडन्सी असेल लोकांची ती काहीतरी तिकडे जास्त आहे. ओके, म्हणूनच आणि त्याच वेळेला ॲग्रिकल्चरसाठी काहीतरी की आवश्यक असणारी वॉटर नीड आहे ती मात्र कशी आहे तिकडं कमी आहे. म्हणून मोस्ट ऑफली काहीतरी की तिकडे इंडियामधली ॲग्रिकल्चर असेल किंवा काहीतरी की ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीज ज्या असतील ना त्या इरिगेशन काहीतरी की ॲक्टिव्हिटीवर जे काहीतरी की डिपेंड आहेत किंवा काहीतरी तिकडे त्याच्यावरतीच काय केलं जातं त्या प्रोड्यूस केल्या जातात. सो इथं बेसिकली काहीतरी की इरिगेशन फॅसिलिटीज आहेत किंवा ज्या स्कीम आहेत ना त्या बेस्ड ऑन दी एरिया. ओके, बेस्ड ऑन दी एरिया काय केलेल्या आहेत क्लासिफाय केलेल्या आहेत. सो त्याच थोड्याशा काहीतरी की आपण इथे बघूया. ओके, आता इथे जर काहीतरी की पहिल्यांदा आपण जर बघितलं तर 3 इम्पॉर्टंट काहीतरी की इरिगेशन स्कीम आहेत ना ते आपल्याला पाहायला मिळतात. पहिली म्हणजे काय मायनर इरिगेशन स्कीम, सेकंड आहे मीडियम इरिगेशन स्कीम आणि थर्ड आहे मेजर इरिगेशन स्कीम. ओके, सो ह्या 3 इम्पॉर्टंट काहीतरी की इरिगेशन स्कीम आहेत ना ते आपल्याला इथे पाहायला मिळतात. पहिली कोणती आहे मायनर म्हणजे काय अप टू 2000 हेक्टर ऑफ कल्टिवेशन ऑन कॉमन एरिया. ओके, मायनर इरिगेशन स्कीम म्हणजे काहीतरी की बेसिकली की जवळजवळ 2000 काहीतरी की हेक्टरपेक्षा काहीतरी की जास्त जी जमीन आहे ना ती त्या इरिगेशनच्या काहीतरी की क्षेत्रामध्ये येते. याला काय म्हणलं जातं मायनर इरिगेशन स्कीम. ओके, त्याच्यानंतर दुसरी आहे ती म्हणजे काहीतरी की मीडियम इरिगेशन स्कीम. ठीक आहे, मीडियम इरिगेशन स्कीम म्हणजे काहीतरी की 2000 हेक्टर अबाव. ओके, 2000 काहीतरी की हेक्टरच्या पेक्षा काहीतरी की अबाव कल्टिवेटेड कमांड एरिया
अँड लेस दॅन 10,000 हेक्टर्स. ओके, लेस दॅन 10,000 हेक्टर. 2,000 हेक्टरपेक्षा काहीतरी की जास्त जमीन आहे ती जिथं काहीतरी की इरिगेशन अंतर्गत येते आणि 10,000 काहीतरी की हेक्टरपेक्षा कमी अशी असणारी काहीतरी की जी स्कीम आहे तिला काय म्हटलं गेलेलं आहे, मीडियम इरिगेशन स्कीम. त्याच्यानंतर थर्ड वन येते ती म्हणजे मेजर मेजर इरिगेशन स्कीम. तर मेजर इरिगेशन स्कीम नथिंग बट काय असणार आहे इकडं, कल्टिवेबल लँड एरिया अबाव 10,000 हेक्टर. ओके, असा एरिया आहे जो साधारणतः काहीतरी की 10,000 हेक्टरच्या काहीतरी की वरती आहे. ओके, असा एरिया आहे जो काहीतरी की 10,000 हेक्टरच्या वरती आहे. ओके, आणि जो काहीतरी तिकडे बेसिकली इरिगेशनद्वारे काहीतरी की किंवा त्याची जी वॉटर सप्लिमेंट आहे ती इरिगेशनद्वारे केली जाते, त्या एरियाला काय म्हटलं गेलेलं आहे, मेजर इरिगेशन स्कीम. ओके, मेजर इरिगेशन स्कीम. सो एरिया वाईज काहीतरी क्लासिफिकेशन आहे ते केलं गेलेलं आहे. मायनर बघितलं आपण अप टू काहीतरी की 2,000 हेक्टर. मीडियम बघितलं आपण तिकडे 2,000 ते काहीतरी की 10,000च्या मधलं. आणि मेजर आपण बघितलं अबाव 10,000. ओके, मेजर आपण बघितलं अबाव 10,000. ओके, इथं अगेन एन सी आर टी मधलाच काहीतरी की आपल्याला एक मॅप आहे तो इथं आपल्याला पाहायला मिळतो. ओके, इरिगेशन इन इंडिया इथं क्लासिफिकेशन दिलं गेलेलं आहे. डार्क एरिया जो आहे तो काहीतरी की साधारणतः व्हेरी हाय इरिगेशन काहीतरी की सप्लिमेंट आपल्याला इथं पाहायला मिळते. सो साधारणतः आपण हा एरिया बघू शकतो. हा झाला महाराष्ट्रातला, हा गुजरातला इथला एरिया असेल, वेस्ट बेंगॉलचा इथला एरिया असेल. ओके, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू इकडे आपण बघू शकतो. राईट, हा कसा इकडं काहीतरी की व्हेरी हाय इरिगेशन एरिया आहे. राईट, त्याच्यानंतर जर आपण इकडं त्याच्या थोडं नंतर जाळी जरचा एरिया बघितला असा नेटमधला तर तो थोडासा हाय आपल्याला पाहायला मिळतो. हा एरिया असेल, हा एरिया असेल. ठीक आहे, सॉरी, इकडे इकडे आपण काहीतरी की बघू शकतो. इथे साधारणतः काहीतरी की डिग्री ऑफ वॉटर नीड आपल्याला पाहायला मिळते. ओके, डिग्री ऑफ वॉटर नीड. सो ब्लॅक कलरच्या एरिया तिकडे काहीतरी की सगळ्यात जास्त पाण्याची आवश्यकता आहे, व्हेरी हाय. त्याच्यानंतर काहीतरी की नेटसारखा म्हणजे हा आणि हा एरिया असेल तिथं काहीतरी की अगेन हाय काहीतरी की गरज लागते. मॉडरेट म्हणजे काहीतरी की बेसिकली हाय एरिया. ओके, इट रिक्वायर्ड मॉडरेट वॉटर अमाऊंट. त्याच्यानंतर लो म्हणजे काहीतरी की हावाला, इथे सगळ्यात जास्त पाणी आपल्याला अवेलेबल आहे ते पाहायला मिळतं. त्याच्यानंतर काहीतरी की व्हेरी लो जर बघितलं तर मग हा कोस्टल एरिया आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, आणि इथं इरिगेशनच्या संदर्भात आपल्याला काहीतरी की टाईप्स, इरिगेशन काहीतरी की टाईप्स आपल्याला पाहायला मिळतात. ओके, टाईप्स म्हणजे आता काहीतरी की पहिली कोणते इथं कॅनल टाईप आहे. सो कॅनल म्हणजे काहीतरी की आपल्याला माहितीच आहे, एक मोठा असा काहीतरी की पाण्याचा प्रवाह असतो तो काहीतरी की मुख्य नदी प्रवाहापासून काहीतरी की जोडून असा बाहेर आणलेला असतो, त्याला कॅनल इरिगेशन म्हणतात. सो आपण हा बघू शकतो, हा एरिया झाला, काही हा एरिया असेल, इथला 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 हा एरिया असेल, इथला देखील एरिया असेल. हा बेसिकली काहीतरी तिकडं कॅनल इरिगेशनवरती काहीतरी की डिपेंड आहे. साधारणतः हा जर आपण बघितला, हा इथला झाला. ओके, इथे काय आहे बेसिकली टँक्स, वॉटर टँक्स असतात ना, ते काहीतरी की खूप मोठ्या प्रमाणात यूज केले जातात. त्याच्यानंतर नेट टाईपचाच आहे. साधारणतः हा असेल, इथला असेल. ओके, हे वाले एरिया असतील, इथं 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 हे बेसिकली काहीतरी की वेल्सवरती डिपेंड्स आहेत. वेल्स म्हणजे काहीतरी की विहीर. ओके, आणि अगेन इंडियामध्ये जर काहीतरी की आपण बघितलं सगळ्यात जास्त काहीतरी की इरिगेशन जे असेल ना ते व्हील्स म्हणजेच काहीतरी की विहिरीवरती काहीतरी की सगळ्यात जास्त डिपेंड आहे, किंवा सगळ्यात जास्त काहीतरी की इरिगेशन फॅसिलिटीसाठी काहीतरी की वॉटर जे आहे ना ते वेल्समधूनच काय केलं आता यूज केलं आता. त्याच्यानंतर आहे ट्यूबवेल्स. ओके, ट्यूबवेल्स. सो ट्यूबवेलचा पण काहीतरी की बेसिकली प्रकार मिळतो. पावसाचे जे पाणी असतं ना ते साठवलं जातं, तो देखील काहीतरी की ग्रोविंग असं काहीतरी की इरिगेशन फॅसिलिटी आहे इंडियामधली. ठीक आहे, आता पुढे जाऊन आपल्याला काहीतरी की बेसिकली टाईप ऑफ इरिगेशन जे आहेत ना ते बघायचेच आहेत. ओके, इथे तर आपण काय बघितलं बेसिकली स्कीम्स बघितले इरिगेशनच्या संदर्भात. तसंच पुढे आपल्याला काहीतरी की बेसिकली हे काय म्हणून आपण त्याला इरिगेशन काहीतरी की प्रॅक्टिसेस आहेत ना त्या पाहायला मिळतात. त्याच्यामध्येच एक इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे काहीतरी की बेसिकली डीप इरिगेशन. ओके, ड्रीप इरिगेशन टाईप जे आहेत त्या काहीतरी की इरिगेशन जे आपण बघणारच आहोत. मात्र इथे एक ड्रीप इरिगेशन जे आहे ना ती थोडीशी इम्पॉर्टंट बनते. ड्रीप इरिगेशन म्हणजे काय असते की पाण्याचा जो सप्लाय असतो तो डिफरंट प्रकारे काहीतरी तिकडं सॉरी इरिगेशनमध्ये काय केलं तर पाण्याचा जो सप्लाय असतो किंवा काहीतरी की पाण्याची जी रिक्वायरमेंट असते ती वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या माध्यमातून काहीतरी की जमिनीला किंवा काहीतरी की जे क्रॉप्स असतात ना त्यांना
प्रोव्हाइड केली जाते. ड्रीप इरिगेशनमध्ये काय केलं जातं मात्र, एक पर्टिक्युलर अशा ट्यूब असतात पाण्याच्या छोट्या छोट्या, याला एक पर्टिक्युलर काहीतरी की इंटरवलला, म्हणजे एक एक काहीतरी असा स्पेस सोडून तिथे एक छोटे छोटे काहीतरी की टोपण असतात ना, टॅप असतात ते लावलेले असतात, आणि टॅपमधून काय होतं, एक एक ड्रॉप जो असतो ना पाण्याचा तो तिथं पडत असतो त्या ठिकाणी. ओके, एक एक काहीतरी की पाण्याचा ड्रॉप असतो ना तो पडत असतो, यालाच काय म्हटलं जातं, ड्रीप इरिगेशन. ओके, ड्रीप इरिगेशन. तो सगळ्यात जास्त काहीतरी की आपण काय म्हणू आपण त्याला, वॉटर काय याच्यासाठी इरिगेशनसाठी काहीतरी की ही जी टेक्निक आहे ना ती काहीतरी की वापरली जाते. सो मॅक्झिमम यूज ऑफ अवेलेबल वॉटर, याचं एक काहीतरी की आपल्याला ॲडव्हान्टेज पाहायला मिळतं. तुमच्याकडे काहीतरी की जे वॉटर आहे ना त्याचं काहीतरी की सगळ्यात जास्त मॅक्झिमम युटिलायझेशन जे असेल ना ते ड्रीप इरिगेशनमध्ये काहीतरी की आपण बघू शकतो. कॅनल इरिगेशनमध्ये काय होतं, पाणी जे असतं ते काहीतरी खूप मोठ्या प्रमाणात वाहून जातं. आता एकतर काय होणार आहे, एकतर बाष्पीभवन होणार आहे, त्याचं इव्हॅपोरेशन होणार आहे, आणि दुसरं म्हणजे काय तर तिकडं पाणी जे असेल ते जमिनीमध्ये तेवढ्याच प्रमाणात मुरणार आहे, त्यामुळे लॉस्ट असतो तो खूप होतो. आणि अगेन एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये काहीतरी की जे प्लांट्स असतात ना त्यांना तिथे वॉटर जे असतं ते काहीतरी की प्रोव्हाइड केलं जातं. ठीक आहे. तेच स्प्रिंकलर इरिगेशन असेल, तुम्ही बघितलं पण असेल असं असं यानी ॲक्टिव्हिटीने काय केलं तर पाणी जे असतं ते सगळीकडे असं छिडकलं जातं. त्याच्यामध्ये पण अगेन तोच इश्यू असतो, पाणी जे असतं ते काहीतरी की खूप मोठ्या प्रमाणात वेस्ट होत असतं. सो याच्यावरती सोल्युशन काय होतं तर ते ड्रीप इरिगेशन. स्मॉल अमाऊंटमध्ये काहीतरी की वॉटर ड्रॉप असतात त्या एका ठिकाणी काहीतरी की टाकले जातात, त्याच्यामुळे युटिलायझेशन जे असेल पाण्याचं ते काहीतरी की जास्त होतं. नो वॉटर बिईंग अवेलेबल टू वीड्स. आजूबाजूला वाढणारे जे वीड्स असतात, वीड्स म्हणजे काहीतरी की आपण बघतो तिकडं गवत असेल, काँग्रेस असेल, किंवा काहीतरी की इतर अनावश्यक असणारे काहीतरी की तिकडं हे असतील प्लांट्स असतील, हे काय करतात किंवा त्यांच्यासाठी ड्रीप इरिगेशनमुळे पाणी वाढत नाही, पाणी मिळत नाही, आणि त्याच्यामुळे त्यांची वाढ होत नसते. ठीक आहे. त्याच्यानंतर मॅक्झिमम क्रॉप एल्ड, याच्यातून काहीतरी की जो क्रॉप एल्ड असेल म्हणजेच काहीतरी की प्रोडक्शन जे असेल, उत्पादन जे असेल ते काहीतरी की थोडं जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. त्याच्यानंतर हाय इफिशियन्सी इन द यूज ऑफ फर्टिलायझर. अगेन पाटाचं जे पाणी किंवा काहीतरी की त्या टाईपचं जे इरिगेशन असतं ना त्याच्यामुळे काय होतं, फर्टिलायझर काहीतरी की वाहून जातात, निघून जातात वेगवेगळ्या काहीतरी की माध्यमातून. ड्रीप इरिगेशनमुळे मात्र काहीतरी की होत नाही, पाणी जे असतं ते फक्त मुळाच्या तिकडचं पडत असतं, आणि ते काहीतरी की फ्लोमध्ये नसतं, ड्रॉपमध्ये असतं. त्याच्यामुळे फर्टिलायझर जे असतात ते काहीतरी की खूप वेळासाठी तिकडे टिकून राहतात, आणि मॅक्झिमम काहीतरी त्यांची इफिशियन्सी असते ती काहीतरी की केली जाते. पुढे वीड्स ग्रोथ इज रिड्यूस अँड रिस्ट्रिक्ट द पॉप्युलेशन ऑफ पोटेन्शियल होस्ट, वरतीच आपण तिकडे बघितलं होतं. त्याच्यानंतर लो लेबर अँड रिलेटिव्हली लो ऑपरेशन कॉस्ट. इथे एकदा काय याच्यावरती काहीतरी की इन्व्हेस्टमेंट केली ड्रीप इरिगेशनवरती तर त्याचे काहीतरी की बेनिफिट्स आहेत ना ते कसे असतात, लाँग टर्मसाठी असतात. आणि त्याच्यानंतर नो सॉईल इरोजन. आत्ताच मी इथे तुम्हाला सांगितलं होतं, पाणी जे असतं ते काहीतरी की वाहून जाण्याचं, रन ऑफ होण्याचं प्रमाण जे असतं ना ड्रीप इरिगेशनमध्ये एकदम झिरो असतं. ओके, कारण पाणी जे असतं ते कशामध्ये असतं, ड्रॉपमध्ये. अँड देन इम्प्रूव्ह इन्फिल्ट्रेशन इन द सॉईल ऑफ इनटेक. पाण्याचं जे काहीतरी इन्फिल्ट्रेशन असेल ते देखील काहीतरी की ड्रीप इरिगेशनमध्ये सगळ्यात जास्त होत असतं. ओके. त्याच्यानंतर रेडी ॲडजस्टमेंट टू सोफेस्टिकेटेड ऑटोमॅटिक कंट्रोल. ओके, ॲडजस्टमेंट असेल ती कशी असते तिकडे ॲटोमॅटिक असते. एकदा का तुम्ही इथले जे टॅप असतात ना ते सेट करून ठेवले की त्याच अमाऊंटमध्ये पाणी जे असतं ते काहीतरी तिकडं पडत असतं किंवा काहीतरी की यूज केलं जातं. नो रन ऑफ फर्टिलायझर इन टू द ग्राउंड वॉटर. पाण्याचा फ्लो नसतो, ड्रॉप असतात, त्यामुळे फर्टिलायझर असतात ते रन ऑफ होत नाहीत. ओके. लेस वॉटर इज लॉस्ट ड्यू टू द इव्हॅपोरेशन दॅन द ड्युरिंग द सरफेस इरिगेशन अँड इम्प्रूव्ड सीड्स जर्मिनेशन. तेही देखील काहीतरी आपल्याला आत्ताच येतं आपण बघितलं. अँड डिक्रीज टिलेज ऑपरेशन. ओके, डिक्रीज टिलेज ऑपरेशन. ठीक आहे. सो हे साधारणतः काहीतरी काही ॲडव्हान्टेज आहेत ना ते आपल्याला ड्रीप इरिगेशनचे इथे पाहायला मिळतात. ओके. आता इथंच इरिगेशनच्या संदर्भात काहीतरी एक जी स्कीम होती ना ती गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काहीतरी इकडं प्रोड्यूस केली होती. ती म्हणजे कोणती होती, ॲक्लरेटेड इरिगेशन बेनिफिट प्रोग्राम. ओके, ॲक्लरेटेड इरिगेशन बेनिफिट प्रोग्राम. साधारणतः 1996 to 1997मध्ये हिला काय केलं होतं इकडं इंट्रोड्यूस केलं गेलं होतं. ओके, याच्यामध्ये काय होतं, इट गिव्ह लोन असिस्टन्स टू द स्टेट to help them to develop their major irrigation project which are the an advantage of the completion. Okay, completion.
इथे या ॲक्लेरेटेड काहीतरी की इरिगेशन स्कीममध्ये काय केलं गेलं होतं, सेंट्रल गव्हर्नमेंटकडून स्टेट गव्हर्नमेंटला मदत होत्या किंवा काहीतरी हेल्प जे होतं ना पैशाच्या त्या करण्यात आल्या होत्या. कशासाठी तर मेजर इरिगेशन प्रोजेक्ट असेल ते काहीतरी वाढवायचे. आणि त्याच्याही सोबत त्याच्या अगोदर आपल्याला पाहायला मिळतो कमांड एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम. ओके, CADP असं त्याला काहीतरी फेमसली कॉल केलं गेलं होतं, कमांड एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम. हा साधारणतः 1974-75 मध्ये आणला गेला होता फॉर द डेव्हलपमेंट ऑफ वॉटर यूज एफिशियन्सी. ओके, फॉर द यूज वॉटर एफिशियन्सी. पाण्याचा जो काहीतरी शेतीला तिकडं पुरवठा केला जातोय त्याची काहीतरी की इफिशियन्सी जी असेल ती इम्प्रूव्ह करण्यासाठी साधारणतः काहीतरी कमांड एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम नावाची स्कीम होती ना ती आणलेली होती. आणि त्याच्यानंतर जी आणली होती ती काहीतरी की ॲक्लेरेटेड इरिगेशन बेनिफिट प्रोग्राम या नावाची स्कीम होती. ओके, पुढे बघूया फर्टिलायझरच्या संदर्भात. ओके, फर्टिलायझरच्या संदर्भात थोडीशी इथे इन्फॉर्मेशन जी आहे ना ती आपल्याला पाहायला मिळते. राईट, फर्टिलायझर आपल्याला माहितीच आहे तिकडं क्रॉप असतील, क्रॉपचं काहीतरी जे प्रोडक्शन असेल त्यांच्यासाठी आवश्यक असणारे काहीतरी की 3 महत्त्वपूर्ण किंवा मूलभूत घटक आहेत ते म्हणजे काहीतरी की NPK, सोडियम असेल, पोटॅशियम असेल आणि काहीतरी की कॅल्शियम असेल. ओके, सोडियम असेल, पोटॅशियम असेल आणि काहीतरी की कॅल्शियम असेल, हे महत्त्वपूर्ण काहीतरी तिकडे घटक असतात. यांना मॅक्रो फर्टिलायझर, ओके, मॅक्रो फर्टिलायझर म्हटलं आता. म्हणजे याची जी आवश्यकता असते ती काहीतरी की सगळ्यात जास्त असते प्लांट्सना, बरोबर. सो फर्टिलायझर जे असतात ते काहीतरी की बेसिकली यांची काहीतरी की नीड जी असेल प्लांटची NPKचे ती कंप्लीट करण्यासाठी काहीतरी की बनवले गेलेले एक केमिकल काहीतरी की प्रोडक्ट असतं. राईट, इंडियामध्ये जर आपण बघितलं फर्टिलायझर स्कीम प्राईज इन इंडिया इज ॲडमिनिस्ट्रेटेड बाय दी गव्हर्नमेंट. ओके, गव्हर्नमेंट. अगेन हा पण काय आहे इकडं PYQ आहे. ओके, हा पण काय तिकडं PYQ आहे. फर्टिलायझर जे काही आहे तिकडं प्रोड्यूस केले जातात इंडियामध्ये त्यांची जी प्राईज असते, ओके, त्यांची जी प्राईज असते ही सेंट्रल गव्हर्नमेंटकडून काय केले जाते, फिक्स केले जाते. कारण का शेतकऱ्यांना काहीतरी की तेवढ्या प्रमाणात किंवा काहीतरी की त्या बेसिसवरती ते अवेलेबल होईल आणि त्याच्यामुळे काय होईल त्यांचं जे इनपुट असेल तो काहीतरी तिकडं कमी होईल, आउटपुट कसं असेल तिकडं जास्त असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर अमोनिया विच इज द इनपुट ऑफ युरिया, इज प्रोड्यूस फ्रॉम द नॅचरल गॅस सल्फर. ओके, अमोनिया जो असेल तो बेसिकली काहीतरी की नॅचरल गॅसपासून काहीतरी की प्रोड्यूस केला जातो. त्याच्यानंतर सल्फर विच इज अ रॉ मटेरियल फॉर फॉस्फरिक ॲसिड फर्टिलायझर इज बाय प्रोडक्ट ऑफ द ऑइल रिफायनरी. ओके, इज द बाय प्रोडक्ट ऑफ द ऑइल रिफायनरीज. ज्या ठिकाणी काहीतरी की तेल जे असतं, कच्चं तेल जे असतं ना त्याच्यावरती काहीतरी की प्रक्रिया करून काय म्हणू आपण त्याला चांगल्या काहीतरी की तेलाचं जिथं काहीतरी की प्रोडक्शन केलं जातं किंवा निर्मिती केली जाते त्याच्यातून काहीतरी की एक बाय प्रोडक्ट असतो ना तो तिथं उत्पादित होत असतो, तो म्हणजे काहीतरी की सल्फर असतो. ओके, तो सल्फर असतो आणि तो काहीतरी तिकडं फॉस्फरिक ॲसिड जे असतं, फॉस्फरिक ॲसिड काहीतरी की एक टाईपचं फर्टिलायझर आहे. आणि हे फॉस्फरिक ॲसिड बनवण्यासाठी आवश्यकता कशाची असते, सल्फरची. ठीक आहे, आणि हा सल्फर कशातून मिळवला जातो बेसिकली तर रिफायनरीमधून. ओके, ऑइल रिफायनरीमधून. त्याच्यानंतर सेकंड आहे इथं पॉईंट फर्टिलायझरच्या संदर्भात तो म्हणजे काहीतरी की युरिया. ओके, युरिया. फर्स्ट ऑफ ऑल इट नॉट इन्क्लुडेड इन द न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडीज. ओके, इट इज नॉट इन्क्लुडेड इन द न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडीज. आता हा पण आहे ना तो इथं काहीतरी की PYQ आहे. न्यूट्रिएंट बेस्ड ज्या काहीतरी काही सबसिडी दिल्या जातात ना त्याच्यामध्ये युरिया जो आहे ना तो काहीतरी काही इन्क्लुडेड केलेला नाही आहे. ओके, त्याच्यानंतर युरिया सबसिडी. ओके, युरिया सबसिडी. सो सेंट्रल सेक्टर स्कीम विच इन्क्लूड फ्रेट सबसिडी फॉर द मुवमेंट ऑफ युरिया अक्रॉस द कंट्री. ओके, अक्रॉस द कंट्री. सेंट्रल गव्हर्नमेंट काय करतं मुख्यतः त्याचं प्रोडक्शन करतं आणि काहीतरी की आयात पण करतं आणि त्याच्यानंतर काहीतरी की इंडियामध्ये त्याचं काहीतरी की सप्लिमेंट जे असते ते काहीतरी की प्रोव्हाइड केली जाते. आणि त्याच्यासाठीच काहीतरी की म्हणजे सप्लिमेंटसाठी सेंट्रल गव्हर्नमेंटकडून काय केलं जाते, फ्रेट सबसिडी जी असते ना ती पण काहीतरी तिथं प्रोव्हाइड केली जाते. म्हणजे ट्रान्सपोर्टेशन जे असेल ते काहीतरी की प्रत्येक एरियामध्ये तिकडं फ्रीमध्ये केलं जातं. ठीक आहे, त्याच्यानंतर डिपार्टमेंट ऑफ फर्टिलायझर has made it mandatory for all the domestic production to produce 100% of the urea as imported urea. याच्या संदर्भात काहीतरी की आपण मगाशीच काहीतरी की कन्सेप्ट जी होती ते डिस्कस केलेली होती.
डिपार्टमेंट ऑफ फर्टिलायझरनेच काय सांगितलं होतं की युरियाचं जे प्रोडक्शन असेल, आता युरिया जो आहे तो इंडियामध्ये कमी प्रमाणात काहीतरी की प्रोड्यूस केला जातो, लार्ज अमाऊंटमध्ये आपण काय करतो त्याला इम्पोर्ट करतो. आणि हे जे इम्पोर्ट आहे तो काहीतरी की रिड्यूस करण्यासाठी काय करण्यात आलं होतं की ते युरियाला काहीतरी काय नीम कोटेड युरिया बनवलं होतं. कारण का मग अशीच मी तुम्हाला सांगितलं होतं युरिया काहीतरी की तिकडे जास्त अमाऊंटमध्ये लागतो, ओके, अमोनियाच्या काहीतरी की प्रोडक्शनसाठी. मग म्हणून काय करायचं तिकडं युरिया जो असेल त्याचं काहीतरी की तिकडं हे जे असेल डीके असेल किंवा काहीतरी की त्याचं हे असेल डिप्लिएशन असेल ना, ते हळूहळू घडेल तिथं. मग त्याच्यासाठी काय करायचं त्याच्यावरती नीम कोटेड कवर जे असेल ना ते काहीतरी काही बनवायचं, ओके. मग याच्यामुळे काय होतं, इट रिड्यूस और इट स्लो डाऊन रिलीज ऑफ नायट्रोजन इन टू द सॉईल. नायट्रोजनचं काहीतरी जे रिलीज असतं कशामध्ये, जमिनीमध्ये, ते हळूहळू होतं नीम कोटेड युरियामध्ये. त्याच्यानंतर इम्प्रूव्ह प्लांट ऑब्झर्वेशन ऑफ द नायट्रोजन. प्लांट जे असतात ते काहीतरी की त्यांची जी इम्प्रूव्हमेंट असते ॲब्झर्वेशन काहीतरी की तिकडं नायट्रोजनची तीही इन्क्रीज होते. इट रिड्यूस इन पेस्टिसाईड यूज. अनावश्यकरित्या काहीतरी की यूज केले जाणारे तिकडे पेस्टिसाईड असतील त्यांची काहीतरी की डिमांड असेल किंवा काहीतरी की गरज असेल ती पण कमी होते. अँड इम्प्रूव्ह इल्ड्स, ओके. प्रोडक्शन जे असेल त्याचं काहीतरी की इम्प्रूव्हमेंट किंवा काहीतरी की वाढवण्यासाठी त्याची मदत होत असते, ओके. सो हे साधारणतः काहीतरी की आपल्याला बेनिफिट इथं पाहायला मिळतात कशा संदर्भात, तर नीम कोटेड युरियाच्या संदर्भात, ओके. सो इथं आता थांबूया आपण. उद्याच्या लेक्चरमध्ये मग काहीतरी की जो पुढचा जो पार्ट आहे तो काहीतरी की आपण तिकडे कवर करू, इथून पुढचा असणारा तो, ठीक आहे. आजच्यासाठी मग आपण इकडे थांबूया. थँक्यू, थँक्स अ लॉट.